गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आज नेहमीप्रमाणे गुरुर ब्रह्मा आपण म्हटलं आणि नंतर एकदम शुकासारिखेवरती गेलो. ज्ञानेश्वर माऊलींना तर वंदन केलेलंच आहे, पण तरी सुद्धा शुकासारिखे हा श्लोक म्हटला त्याचं कारण आज आपण तत्व बघणार आहोत. 82 तत्व जी दासबोधामध्ये सांगितलेली आहेत ती बघणार आहोत. म्हणून समर्थांना वंदन करून आपण पुढे जात आहोत. खरं म्हणजे ही 82 तत्व सांगायची आहेत. आधी सांख्यांची किती आहेत, मग शंकराचार्यांची किती आहेत आणि मग समर्थांची, अशा पद्धतीनेच आपण जाणार आहोत. कारण आपला मूळ मुद्दा आहे तो अमृतानुभवाशी, जी वारंवार येतं की तत्वाचं निरसन केलं पाहिजे किंवा ही तत्व बाजूला सारली पाहिजेत, असं प्रत्यक्ष त्यांनी न सांगता सुद्धा आपल्यातले कोणते कोणते गुण बाजूला सारले म्हणजे आपल्याला इथपर्यंत पोहोचता येईल. हे जे तत्व झाडा करायचं आहे त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या सांगताना समर्पक पण साध्या भाषेमध्ये सांगितले. त्यामुळे आपण अगदी फार तत्व वगैरे असा विचार त्यावेळेला करत नाही, पण ही तत्व माहिती असणं आणि त्याचं निरसन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ती साधना म्हणजे खरं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. ह्या सगळ्याचा तत्व झाडा करणं, 82 तत्वांचं निरसन करणं, हे तत्व झाडा ज्याला म्हटलं जातं किंवा आत्मनिवेदन भक्ती म्हणूया, तशा पद्धतीने ही मार्गक्रमण आहे आणि ती आपण आता करणार आहोत. आणि त्यासाठी आधी मुळात तत्व काय आहेत ही माहिती असणं आवश्यक आहे. आपण जर बघितलं तर दासगणू महाराज त्यांच्या गजानन विजय मध्ये म्हणतात, जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा श्रीराम. म्हणजे जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, पिंडात म्हणजे आपल्या शरीरामध्ये. पण त्याचा शब्दशः काही आपण अर्थ घेत नाही की झाडं बाहेर आहेत म्हणजे झाडं पोटात आहेत, असा त्याचा काही अर्थ होत नाही. पण खरा अर्थ असा आहे की ब्रह्मांड जे चराचर या सगळ्या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, म्हणजे पंचमहाभूत हे त्याचं रॉ मटेरियल आहे. तसंच आपलं सुद्धा हा देह जो आहे तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आणि आपलं हे वाक्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतं अध्यात्मातल्या कुठल्याही ग्रंथामध्ये, की पंचभूतांपासून, पंचभूतांच्या रॉ मटेरियल पासून आपला देह म्हणजे आपलं शरीर बनलेलं आहे. या शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि याच शरीराच्या आधाराने ज्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे त्याच्याशी आपल्याला योग साधायचा आहे. योग साधायचा आहे म्हणजे अनुसंधान साधायचं आहे. मग हे योग साधायचंय, त्याच्याबरोबर आपल्याला जोडलं जायचंय, त्याचा शोध घ्यायचाय. हे जर करायचं असेल तर ते रॉ मटेरियल काय आहे इथपर्यंत म्हणजे मुळापर्यंत पंचमहाभूतांच्या पासून निर्माण झालेली जी तत्व आहेत त्या तत्वांपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. आणि शरीरात ही पंचतत्व जी आहे, पंचमहाभूतांची जी तत्व आहेत त्यांनीच ते सगळं शरीर बनलेलं आहे. म्हणजे जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात. कारण ब्रह्मांड सुद्धा त्यानेच बनलेलं आहे आणि शरीरही त्यानेच बनलेलं आहे. म्हणून वारंवार संत आपल्याला बाहेरची निसर्गातली उदाहरणं देतात, कारण त्यांच्यातनी आपल्यात तसं म्हणता फरक नाही.
बारीकशा वैज्ञानिक दृष्ट्या फरक आहे वगैरे ते बरं. नदी म्हणजे मी नव्हे, मी म्हणजे नदी नव्हे वगैरे वगैरे असं. आणखीन एक शब्द म्हणजे तत्व विवरण, तत्व निरसन, तत्व झाडा हे शब्द आपल्याला म्हणजे समर्थ वाङ्मय असं म्हणत नाही, कोणत्याही आध्यात्मिक वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ही आत्मनिवेदनाची प्रक्रिया आहे. आपण मनाच्या श्लोकात जर बघितलं तर 152वा जो श्लोक आहे त्यामध्ये बहुता परी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा मना सार साचार ते वेगळे रे समस्तामध्ये एक ते आगळे रे. म्हणजे ते तत्व सोडता बाकीची सगळं आहे ती ते तत्व म्हणजे आत्मतत्व, आत्माराम किंवा आत्म देव काहीही म्हणा तुम्ही त्याला. ते आत्मतत्व जे आहे, ते चैतन्य तत्व जे आहे, ते परब्रह्म तत्व जे आहे, ते सोडून बाकीची सगळी तत्व ही जड तत्व आहेत असं म्हटलं जातं. ते सार आहे, हे असार आहे. या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. जसं आपण जर बघितलं की दगड जर एखादा घेतला तर त्या दगडामध्ये मूर्ती असतेच असते. दगडामध्ये मूर्ती असतेच, पण आम्हाला ती मूर्ती बनवायची झाली तर त्यातला बाजूचा दगड काढून टाकावा लागतो. अगदी बारीक कौशल्य कुसरीने तो काढावा लागतो, कुठे नाक तोंड वगैरे करताना विशेषतः. त्यामुळे हे बाजूचे दगड फोडून बाजूला टाकले की आपोआपच तिथे मूर्ती तयार होते. तसंच आपलं आहे की हे अनात्म विचार, हे असार जे आहे ते तत्व सगळी बाजूला सारली, हळूहळू ती पूर्णपणे त्याचा निराश कर. ती तत्व काढून टाका म्हणत नाहीये मी, प्रत्येक वेळी म्हणते त्याचा निराश करणं महत्वाचं आहे. ते काटेकोरपणे आपण जर एक 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 तत्व बाजूला काढली, त्याचा निराश करायचं शिकलो की आपोआपच राहतं ते आत्मतत्व आहे. जे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की तो आणि मी वेगळा नाहीच आहे, कारण मी त्याचाच अंश आहे. सोन्याच्या लगडीतून सोनं थोडं काढलं तर ते सगळे गुण त्याच्यामध्ये येतात. त्याप्रमाणे ते परब्रह्म तत्व जे आहे ते माझ्यामध्ये तेवढंच प्रगल्भतेने आहे. त्याच्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टी माझ्यामध्ये आहेत आणि मग मी फक्त त्यातनं माझे जे अनात्म विचार आहेत, माझ्यामध्ये जे असार आहे, जे देहबुद्धीमुळे चिकटलेल्या उपाधी आहेत, ह्या उपाधी फक्त मला दूर करायचे. ते दूर केल्यानंतर मी आणि तो वेगळा नाहीच आहे. आणि ज्यांना हा अमृताचा अनुभव आलेला असतो, ज्यांनी त्या परब्रह्माचा अनुभव घेतलेला असतो, त्या सगळ्यांना असं वाटतं की मी आणि तो वेगळा नाही, आम्ही एकच आहोत. हा जो भाग आहे ना, ते आम्हाला करायला वेळ लागतो. आपण जसं घरातला केर कचरा काढून टाकतो, बाजूला सारतो किंवा तसंच एक तत्व हे बाजूला टाकायचंय, त्याचा विवेकपूर्ण विचार करायचा आहे आणि मनाच्या आणि विचारांच्या पातळीवरती ते बाजूला करायचं. मला मी म्हणजे हात नाही म्हणून हात काढून टाकायचा नाहीये, कारण तो मला आवश्यक आहे साधना करण्याकरता. पण मनाच्या आणि विचारांच्या पातळीवर हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही, अशी कुठेतरी उच्च स्तरावरती हळूहळू आपल्याला हा तत्व विवेक करून त्यांनी नेलेला आहे. मग विवेक करणं, या धातूपासून निवडणं असंही म्हणतात. तांदूळातले खडे निवडून बाजूला टाकले, भातकण असतात ते निवडून बाजूला टाकले की आपोआपच शुद्ध तांदूळ राहतो, म्हणजे ज्याचा आपण भात करतो. हे अगदी घरगुती उदाहरण झालं. पण तरी सुद्धा आपल्यातले अनात्म गोष्टी जे जे आहेत त्या बाजूला सारायचंय आणि त्या आत्मतत्वाचा विचार विवेकाने करायचंय, मनाच्या आणि विचारांच्या पातळीवर करायचंय, म्हणजे त्यांना बाजूला सारायचंय, म्हणजे त्यांचा निराश करायचाय, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग ते झाल्यावर सच्चिद आनंद स्वरूपाचा अनुभव घ्यायचा. ही सारी जड तत्वे, आता मी जड म्हणते, अनात्म म्हणते, ही जी सगळी जड तत्व आहेत ती सगळी एकत्र येऊन आपला देह बनलेला आहे आणि त्यामध्ये चैतन्याने म्हणजे त्या आत्मतत्वानी प्रवेश केलेला आहे. आता ह्या सगळ्याच्या मध्ये
जी जडतत्व आहे त्या जडतत्वातलं जे अंतःकरण म्हटलं जातं, ते अंतःकरण अत्यंत महत्वाचं आहे. ते जेव्हा घासून पुसून शुद्ध आणि स्वच्छ होतं त्यावेळेला किंबहुना त्याच्या आधीच पण त्याच्यावरती प्रतिबिंब पडतं. त्या आत्मतत्वाचं प्रतिबिंब त्याच्यावर पडतं. ते आत्मतत्वाचं प्रतिबिंब जे पडतं ते म्हणजे जीव. आणि ह्या जीवाला ज्या वेळेला देहाची उपाधी लागते तेव्हा त्याला जीव दशा प्राप्त होते. ठीक आहे. हे वरवर आपण थोडंसं सांगितलंय. आपण डिटेलमध्ये जाणारच आहोत. आता ही सगळी तत्व जड आहेत असं मी म्हटलं कारण त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणजे आम्ही हात हलवू शकतो त्यावेळेला काही पाय हलवावा लागत नाही असा त्याचा अर्थ नाहीये. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणजे आपण डोळ्यांनी नेहमी पाहतो. बरोबर? पण मृत्यूनंतर डोळ्यांनी पाहू शकत नाही. म्हणजे नुसता डोळा पाहू शकत नाही. पण डोळा नेत्रदान केलं आणि तो दुसऱ्याला लावला तर तो पाहू शकतो. मेल्यानंतर पाहू शकत नाही. तोच डोळा दुसऱ्याला काढून लावला तर तो पाहू शकतो. नेत्रदान केल्यानंतर ती व्यक्ती पाहू शकते. म्हणजे डोळा हे एक गोष्ट आहे. शरीर हे साधन आहे. त्यातलं डोळा हे पण एक साधन आहे. पण त्या डोळ्याला पाहण्याची शक्ती देणारा दुसराच कोणीतरी असतो. म्हणजे नुसता डोळा असून दिसतच असं नाही. तर डोळा आणि त्यामागची देणारी दृष्टी, हा दृष्टी देणारा जो आहे तो चैतन्य तत्व आहे. ते आत्मतत्व आहे. तो दुसरा कोणीतरी आहे. या शक्तीला केन उपनिषदामध्ये डोळ्यामागचा डोळा, कानामागचा कान असं म्हटलेलं आहे. म्हणजे दृष्टी देणारा वेगळा आहे आणि डोळा वेगळा आहे. आपण डोळा आणि दृष्टी व्यवहारात एकत्र वापरतो पण अध्यात्मामध्ये हे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे जी शक्ती पुरवणारा आहे तो हा सच्चित आनंद स्वरूप नित्य आहे, सार आहे, बाकी सगळं असार आहे, अनात्म आहे. आता हा सुद्धा एकदम परफेक्शनिस्ट आहे त्याबद्दल काही वाद नाही. डोळ्यांना तो पाहण्याची शक्ती देतो म्हणजे पाहण्याची शक्ती देतो सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत म्हणा किंवा जीवन असेपर्यंत ही सर्व शक्ती तो देतो. डोळे उघडले की दिसायला लागतं ज्याला दृष्टी असते त्याला. आता हा जो देणारा आहे तो परफेक्शनिस्ट आहे असं मी म्हटलं कारण त्याचं असं कधी होत नाही की काय झालं त्या दिवशी जरा चुकून माझी गडबड झाली मी गडबडीत होतो म्हणून मग कानांना ऐकण्याची शक्ती ऐवजी देण्याच्या ऐवजी मी पाहण्याची शक्ती दिली आणि डोळ्यांना ऐकण्याची शक्ती दिली असं त्याचं कधीही होत नाही. त्यामुळे ही शक्ती पुरवणारा जो आहे तो ज्या शक्ती पुरवतो ती इंद्रिय कोणती शक्ती आपण वापरायची हे ठरवण्याची बुद्धी देणारा सुद्धा तोच आहे आणि म्हणून तो परफेक्शनिस्ट आहे असं मी म्हटलं. आता आपण थोडस तत्वांकडे वळूया. सांख्यांनी 24 तत्व सांगितलेली आहेत आणि एक पुरुष काही जण म्हणतात 25 तत्व सांगितले तो पुरुष आहे. पण सांख्यांनी 24 तत्व सांगितलेली आहेत. ही 24 तत्व आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहेत की प्रकृती म्हणजे शिव सहित शक्ती या शक्ती सहित शिव ज्याला आपण दरवेळेला अमृतानुभवामध्ये म्हणतो तो शक्ती सहित शिव म्हणजे ही प्रकृती जी आहे ते त्यातनं महत हे निर्माण झालं. महत मधनं अहंकार निर्माण झाला. त्यातून 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय म्हणजे प्रकृती महत आणि अहंकार ही 3 तत्व पहिल्यांदा त्यांनी सांगितलेली आहेत. ह्या अहंकारापासून सत्व रजतम हे गुण निर्माण झाले पण ते त्यांनी तत्वात घेतलेले नाही. तो विस्तार मी फक्त आपल्या दृष्टिकोनातून सांगते. मुळामध्ये प्रकृती महत अहंकार 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 तन्मात्रा आणि पंचभूत आणि मन अशी ही 24 तत्व आहेत आणि 25व जर कोणी म्हटलं तर पुरुष तत्व जो मंगल शिव आहे. हा जो प्रकृतीमध्ये आहे तो शक्ती सहित शिव आहे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं. म्हणून आपण दरवेळेला मंगल शिव वेगळा म्हणतो परब्रह्म वेगळं म्हणतो आणि मायेसहित असलेला हा पुरुष जो आहे ते प्रकृती पुरुष तो जो आहे तो शक्ती सहित शिव अशा पद्धतीने ही 24 तत्व सांगितलेली आहेत. पण अहंकारामधनं
नंतर सत्वरजतम हे गुणक्षोभिणी जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे निर्माण झालेली आहे. आणि ह्या सात्विक आणि राजस या दोन भागापासून, सत्व भागापासून मनस म्हणजे मन तयार झालं आणि सात्विक राजसिक या दोन्ही भागापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय तयार झाली. आणि राजस आणि तामस या दोन भागांपासून त्यांचं एकत्रीकरण होऊन नंतर पंचतन्मात्रा निर्माण झाल्या. तामसपासून पंचतन्मात्रा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या पंचतन्मात्रांचं पंचमहाभूतांबरोबर म्हणजे पंचीकरण होऊन, पंचमहाभूतांबरोबर नव्हे, पंचतन्मात्रांचं पंचीकरण होऊन त्या शुद्ध स्वरूपात होत्या. पंचतन्मात्रा म्हणतात त्यावेळेला त्या शुद्ध स्वरूपात असतात. मग त्यांचं हळूहळू एकत्रीकरण होत गेलं. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचीकरण ज्या वेळेला त्या पंचतन्मात्रांचं झालं त्यावेळेला पंचभूत निर्माण झाली. आणि मग पंचभूतांपासून पुढे हे ब्रह्मांड वगैरे हे सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे प्रकृती म्हणजे शिवसहित शक्ती, प्रकृती, महत, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 तन्मात्रा शुद्ध स्वरूपातल्या आणि मग पंचीकरण होऊन झालेली पंचभूत आणि मन अशी 24 तत्व आणि परममंगल शिव हे 25वे तत्व. त्यामुळे 24 तत्व सांख्यांनी सांगितली आहेत असं आपण म्हणतो. आता ही सांख्यांनी सांगितलेली तत्व. आता त्याच्यात सुद्धा काही वेळेला प्रश्न निर्माण होतो की गीतेत सांख्य तत्वज्ञान सांगितलंय, मग गीतेतलं तत्वज्ञान, पण तरी सुद्धा सांख्य तत्वज्ञान कपिल मुनींनी सांगितलेलं आणि गीतेतलं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं त्यांनी सांख्याचाच आधार घेतलेला आहे, कारण सुरुवातीला त्यांनी तसं म्हटलेलं आहे. पण आम्हाला फोडून सांगण्याकरता आणि आम्हाला कळण्याकरता त्यांनी त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. म्हणून सांख्य तत्वज्ञान आणि गीतेतलं तत्वज्ञान जरी सांख्य असलं तरी त्याच्यात थोडा फरक आहे असं म्हटलं जातं. तो फरक आता आपण इथे घेणार नाही आहोत, पण आपण तत्वांकडे जाणार आहोत आणि ते पूर्ण करायचं आपल्याला. ज्ञानेश्वरांनी पुढे जाऊन 36 तत्व सांगितलेली आहे. गीतेतल्या म्हणा की अध्याय 13 5 श्लोक 5 आणि 6वा श्लोक जर आपण बघितलात, ज्ञानेश्वरीतला बघा म्हणजे मग त्याच्यात जास्त विवरण केलेलं आहे. त्यामुळे अध्याय 13 श्लोक 5 आणि 6 गीतेमधला आहे, तोच त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण विवरण करून सांगितलेला. आता ह्याच्यामध्ये यांनी 36 तत्व सांगितली. ती कोणती तीही आपण बघूया. खरं म्हणजे सांख्यांची 24 तत्व त्यांनी घेतलेली आहेतच. म्हणजे पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अहंकार, महत्त्व ही सगळी जी आहेत ती त्यांनी घेतलेली आहेतच. मग त्याच्यात ऍड काय केलेलं आहे म्हणजे 36 झाली. तसा आपण विचार करूया तर 5 आधी मुळामध्ये त्यांची 36 तत्व कोणती आहेत ती सांगते, मग काय केलंय ते आपण बघूया. पंचमहाभूत म्हणजे ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यांचे 5 विषय कार्य असं म्हणूया. अहंकार, मन, बुद्धी, महत्त्व, इच्छा, सुख, दुःख, द्वेष, चेतना, धैर्य आणि जीव, प्रतिबिंब पडलेलं जीव, हे पण त्यांनी घेतलेले. ही 36 तत्व त्यांची आहेत. आता या 36 तत्वांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी ऍड काय केलेलं आहे, तर मन तर तिथे आहेच आहे, पण त्या मनात येणाऱ्या इच्छा, सुख, दुःख, द्वेष, धैर्य त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. महत्त्व असं सांख्यांनी सांगितलेलं आहे, पण यांनी बुद्धी पण त्याच्यामध्ये ऍड केली. महत्त्व म्हणजे बुद्धी असाही अर्थ घेतला जातो. त्यामुळे पण तरी सुद्धा इथे ज्ञानेश्वर माऊलींनी महत्त्व आणि बुद्धी हे वेगवेगळं केलेलं आहे आम्हाला कळण्यासाठी. का कळण्यासाठी तेही आपण पुढे बघूया. आणि नंतर त्याप्रमाणे हे ऍड करत गेलेले असल्यामुळे मन, इच्छा, सुख, दुःख, द्वेष, धैर्य या गोष्टी आणि बुद्धी आणि महत्त्व असं सेपरेट अशा पद्धतीने, त्याचप्रमाणे 5 तन्मात्रा ज्या सांगितलेल्या होत्या, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याचे जे विषय कार्याचे आहेत
म्हणजे कोणते, की शब्दाचं बोलणे, उच्चार करणे, हाताने सॉरी बोलणे आणि उच्चार करणे हे शब्दाचं झालं. नंतर स्पर्शाचं काय आहे? ते मुळामध्ये या सगळ्याबरोबर जी कर्मेंद्रिय आहेत, 5 तन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय अशी जी घेतलेली आहेत, त्या तन्मात्रांचं तर आहेच आहे, की शब्दामुळे आम्ही बोलतो. स्पर्श जो आहे तो आम्ही घेत असतो. हे सगळे वाचा, हात, पाय, जननेंद्रिय, गुद वगैरे जे आहेत, हे कर्मेंद्रिय आहेत. ह्या कर्मेंद्रियामुळे जे आम्ही कार्य करतो तेही त्यांनी त्याच्यात घेतलेले आहे. ते कोणते? तर बोलणं, उच्चार करणं. हात जो आहे त्यांनी उचलणं ठेवणं हे एकत्र घेतले. उचलणं ठेवणं, बोलणं, उच्चार. 5 कर्मेंद्रियांनी जी 5 कार्य आम्ही करतो ती त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. त्याच्याबरोबर शब्दस्पर्श हे येतं हा भाग वेगळा. पण मुळामध्ये 5 कर्मेंद्रियांचे जे 5 गोष्टी आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्यांनी जे कार्य केलं जातं ते बोलणे, उच्चार करणे, उचलणे, ठेवणे, पायाने फिरणे, जननेंद्रियांनी रतिभोग घेणे आणि गुदानी मलोत्सर्ग करणे हे सगळं त्यांनी 5 पुन्हा ती कार्य जी आहेत ती ऍड केलेली आहे. अशा पद्धतीने त्यांनी 36 तत्व सांगितलेली आहे. आणि बुद्धीच्या बाबतीत त्यांनी वेगळं केलंय, कारण त्यांना लोकांना नक्की काय, की व्यवसायात्मिका बुद्धी पाहिजे, व्याभिचारिणी बुद्धी नकोय, हे सगळं सांगायचं होतं म्हणून ते वेगळं केलं. पुढे शंकराचार्यांनी 50 तत्व सांगितलेली आहेत. पण ती 50 तत्व आपण बघणारच आहोत. 5 भूत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 भूत आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे 5-5-25, 5-5-25 असे 50 सांगितलेली आहेत. पण भाष्यकारा ते वाटपुस तुम्ही जसं दोघांच्या बाबतीत म्हणते, ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत आणि समर्थांच्या बाबतीत अद्वैत तत्वज्ञान प्रतिपादन करताना त्यांनी हाच मार्ग घेतलेला आहे. त्यामुळे शंकराचार्यांनी मांडलेली 50 तत्व समर्थांनी 82 तत्वात मांडलेलीच आहेत. म्हणून आपण पुढे जाऊन ती बघणार आहोत. आणि मग 82 मध्ये करताना त्यांनी 32 तत्व ऍड केलेली आहेत. आणखीन मोकळं केलेलं आहे. ही 32 तत्व म्हणजे 4 देह आणि त्यांच्या 8 अवस्था, अभिमान, भोग, मात्रा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी ऍड केलेल्या आहेत. आणि हे सगळं आपल्याला उलगडून दाखवण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे मग यांच्यात मतभेद होते का? तर मुळीच नव्हते. मुळातली जी संकल्पना 24 जी त्यांनी सूत्र रूपाने सांगितलेली आहे ते प्रत्येकाने ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, तुम्हाला नाही का समजली 24 तत्व, मी सांगतो. म्हणून त्यांनी ती वेगळी वेगळी करून 36 केली. आम्हाला ज्ञानेश्वरीतली कळायला अवघड गेली म्हणून मग समर्थांनी म्हणजे शंकराचार्यांनी 50 करून सांगितली आणि तीही अवघड वाटायला लागली म्हणून आणखीन सोपं करायचं म्हणून समर्थांनी 82 तत्व सांगितली. प्रत्येकाने त्याचं विभाजन करत ते गेलेले आहेत, त्यात वेगळं काही नाही. तत्व तीच आहेत. जसं आपण म्हणतो सात प्रेम स्वरूपा हे सूत्र रूपाने सांगितलं जातं नारद भक्ती सूत्रामध्ये. पण म्हणजे नक्की काय याचं विवरण वाढत वाढत जातं. तशाच पद्धतीने सांख्यांनीच सांगितलेली तत्व थोडी विस्तार करून बाकी सगळ्यांनी सांगितलेली आहेत. मूळ तेच आहे. आता आपण एक पुलंचं उदाहरण घेतलं की आपल्या लक्षात येईल. पुलंचं चित्राबद्दल ते नेहमी सांगायचे, की लहान मुलं चित्र काढतात ते एकीकडे पाऊस पडतो, एकीकडे सूर्य अगदी पूर्ण प्रकाशित झालेला असतो, एकीकडे नद्या वाहत असतात, तर मागे ते समुद्र सुद्धा दाखवतात. काय म्हणजे त्यांना जे मनात येईल ते दाखवतात लहान मुलं. त्याचीच थोडीशी कल्पना घेऊन आपण पुढे जाऊया. ती मूळ कल्पना घेऊन, की एक चित्र काढलं आणि मी म्हटलं की हे सजीव निर्जीवाचं चित्र आहे. सजीव निर्जीव असं चित्र आहे असं म्हटल्यानंतर मग त्याची विभागणी 4 ह्याच्यात केली गेली, की सजीव म्हणजे माणूस, त्याच्यामध्ये माणूस आहे, मूल आहे, बाई आहे, शेतकरी आहे. निर्जीव म्हटल्यावरती डोंगर आहेत, शेत आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. तरी पण नाही, ते सजीव निर्जीव म्हणजे शेत निर्जीव का ते पक्षी निर्जीव कसं म्हणता येईल? नाही, नाही तसं नाहीये. मग माणूस आहे, मूल आहे, बाई आहे, शेतकरी आहे, काही उडणारे पक्षी आहेत, काही जमिनीवर राहणारे आहेत, काही वृक्षावर बसलेले आहेत. ही विभागणी आणखीन वाढत गेली. शेत आहे म्हटल्यानंतर शेत आहे एवढं सांगून उपयोग कळलं नाही. त्याची विभागणी केली गेली. फुलांचं शेत आहे, तांदूळाचं शेत आहे, गव्हाचं शेत आहे. शेतच आहे ना.
म्हणजे मुळातली मांडणी सगुण निर्गुणाचीच आहे, यात काही वेगळं नाही. मूळ चित्र एकच आहे. त्याचे भाग पाडत 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 ती 82 तत्व निर्माण झालेली आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये जर मुद्रा विज्ञान बघितलं तर ती सुद्धा पंचमहाभूतांना धरून आहे. करंगळी हे आपतत्व आहे, मरंगळी हे पृथ्वी तत्व आहे, मधलं बोट हे आकाश तत्व आहे, अनामिका हे वायू तत्व आहे आणि अंगठा हे तेज तत्व आहे. अशी ही पंचमहाभूत आपल्याच हातात आहेत आणि त्यांना आपण आपल्या ताब्यात घ्यायचंय, हा विचार तत्व निरसनामध्ये आहे. आता एक उदाहरण देते. खरंच याचं निगडीत आहे का, तर व्यवहारातलं उदाहरण देते. आपण ट्रिपला गेलो तर त्यावेळेला मधलं म्हणजे हे जे आकाश तत्वाचं बोट आहे वगैरे जे सगळे तत्व सांगितली, आपल्या करंगळीवरती करंगळी खाली करून त्याच्यावर जर हे तेज तत्व म्हणजे अंगठा टाकला, तेज दिसतंय का माहिती नाही, तेज तत्व हे जर त्याच्यावरती टाकलं तर आपोआपच मूत्र नियंत्रण केलं जातं. ट्रिपमध्ये याचा उपयोग होतो. बाहेर कुठे गेलो आणि थोड्या वेळ थांबू शकतो आपण. म्हणजे करंगळी हे आपतत्वाचं आहे, अंगठा हे तेज तत्वाचं आहे. तेज तत्व त्याच्यावर दाबून ठेवलं म्हणजे अंगठा करंगळीवर दाबून ठेवला की नियंत्रण करता येतं. अशा तऱ्हेने व्यावहारिक दृष्टिकोनातनं पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसंच आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर ही 3 जे आहेत तत्व, 3 ज्या गोष्टी आहेत, ह्या 3 त्यात ती करंगळी आहे, ती करंगळी ही सत्व गुणाची आहे. मरंगळी जी आहे सत्व रज आणि मधलं बोट हे तमोगुणाचं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं आणि हे चौथं बोट अहंकाराचं आहे. हे अहंकाराचं बोट आहे. ही 3 आहेत ती सत्व रजतमाची आहेत. हे अहंकाराचं आहे. अहंकार दाबून ठेवला आणि त्याच्यावर परब्रह्म तत्वाचा अंगठा लावला, अहंकार पूर्णपणे विसर्जन झाला आणि या 3 गुणापासून दूर राहिलं की आपोआप ज्ञान मुद्रा तयार होते. ही ज्ञान मुद्रा आहे. त्यामुळे हे 3 गुण निस्त्रय गुणने भवार्जुन, ते 3 गुण बाजूला सार आणि मग अहंकार दाबून ठेव, आपोआपच तू त्या तत्वाकडे जाशील. हेच सगळ्या गोष्टी या 82 तत्वातनं आपल्याला सांगितलेल्या आहेत. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय कोणती आहेत आपल्याला माहितीये. कर्मेंद्रियामध्ये बोलणे, देणे घेणे, चालणे, सुरत भोग आणि मलोत्सर्ग या गोष्टी केल्या जातात. ज्ञानेंद्रियामुळे आपण ऐकतो, बघतो, रसास्वाद घेतो, गंध आणि स्पर्श हे सगळं आपल्याला माहिती आहे. आपण आता थोडंसं तत्वांकडे जाऊया. आपण त्याचं विभाजन करत करतच बघूया, म्हणजे आपल्याला बघायला सोपं होईल. आधी सुरुवातीला शंकराचार्यांचीच 50 तत्व आपण पटकन बघणार आहोत. पटकन बघणार आहोत म्हणजे समजेल याच पद्धतीने बघणार आहोत. तर ती आपण बघताना असं बघूया, आपल्या स्थूल देहातील तत्व, स्थूल तत्व ज्याला म्हटलं जातं, याला स्थूल तत्व असं म्हटलं जातं. स्थूल तत्व आणि सूक्ष्म तत्व अशी त्यांनी सांगितलेली आहे. याच्यापैकी स्थूल तत्व जे आहे ते आपण एकेका भूतापासून कोणकोणती तत्व होतात ती आपण बघूया. आकाश तत्व म्हणजे आपण घेताना नेहमी हाच क्रम ठेवणार आहे. आकाश, वायू, पंचमहाभूतांचा जो आहे तोच. त्यामुळे आकाश तत्वापासून काय निर्माण होतात, तत्व कोणती निर्माण होतात. आकाश तत्वापासून काम, क्रोध, मोह, शोक, भय ही 5 होतात. आता माणसाच्या शरीरातून काम, क्रोध, मोह, शोक, भय हे 5 विसर्जित झाले, काढून टाकले, बाजूला केले तर माणसाला आत्मज्ञान होतं. आता स्थूल शरीर जे आहे त्याच्यामध्ये पोकळी आहे की नाही, मग पोकळी म्हणजेच आकाश आणि त्याच्यामध्ये निर्माण होणारे काम, क्रोध, मोह, शोक, भय हे जे तरंग त्या पोकळीमध्ये निर्माण होतात, त्यामुळे आम्ही कामनायुक्त, क्रोधयुक्त, मोहयुक्त, शोकयुक्त, भययुक्त होतो. आता
हे सगळे जे तरंग आपल्या पोकळीमध्ये निर्माण होतात हे विसर्जित करावे असं म्हटलं जातं. पण ते इतके सूक्ष्म आहेत, कारण आकाश तत्वच मुळामध्ये सूक्ष्म आहे. पण त्यामुळे ते विसर्जित करणं हे अत्यंत अवघड आहे. शांत हो, काही रागावू नको, हे दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं. पण ज्याला क्रोध येतो त्याला तो क्रोध दाबून टाकणं अवघड जातं. म्हणजे हे विसर्जित करणं अत्यंत अवघड आहे. आता काम याचा अर्थ अगदी कामना असंच घ्यायचं नाही, तर कामना हा त्याचा अर्थ आहे. पण कसं होतं बघा, आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. हे इच्छेचे तरंग निर्माण होतात. कोणतीही गोष्ट असू दे, अगदी कुठलीही गोष्ट हवी जी मला हवी असं वाटतं. आता इथे माणूस जेव्हा इच्छा निर्माण होते त्यावेळेला त्याची कल्पना तयार करायला सुरुवात करतो. ही कल्पना इतकी इंद्रियांमध्ये घट्ट बसून राहते, म्हणजे त्या त्या पोकळीमध्ये इतकी घट्ट बसून राहते, म्हणजे ती तिथे वस्ती करते. वस म्हणजे वस्ती करणे, आणि वस्ती करणारी ती वासना असते. आणि वासना तीव्र झाली की मग कामना निर्माण होते. म्हणजे मला आता हे करायला, आता इच्छा वेगळं, इच्छा होते तिथपर्यंत काही हरकत नाही, पण जेव्हा त्याचं वासनेत आणि कामनेत रूपांतर होतं तेव्हा मात्र हे सगळे काम, क्रोध, मोह, शोक, भय निर्माण व्हायला सुरुवात होते, जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे. मग ती गोष्ट मला मिळायलाच पाहिजे ही वृत्ती निर्माण होते, ती कामना निर्माण होते, आणि ती गोष्ट मिळाली की आनंद होतो. नाही मिळाली म्हणजे आनंद होतो, म्हणजे त्याच्यात अहंकार येतो, मला मिळालं असं म्हणून तो अहंकार होतो, आणि नाही मिळाली तर क्रोध निर्माण होतो. अशा तऱ्हेने ह्या गोष्टी निर्माण होतात. आकाश तत्वापासनं ही 5 तत्व, ज्याला स्थूल तत्व म्हटलेली आहेत, कारण ती देहामध्ये निर्माण होतात, पण मुळामध्ये आकाश तत्व सूक्ष्म आहे. पण तरी सुद्धा ह्याला स्थूल म्हटलेलं आहे, कारण देह स्थूल आहे म्हणून स्थूल तत्व. आता याचं एक छोटस उदाहरण आपण पटकन घेऊया, की फ्लॅट घ्यायचा आहे. मला फ्लॅट घ्यायचा, मी एका मैत्रिणी बरोबर बघायला गेले, मला तो फ्लॅट इतका आवडला, जो काय असेल त्याची किंमत. आम्ही दोघी जणी बघायला गेलो. आम्ही दोघी बघायला गेल्यानंतर तिलाही आवडला, मलाही आवडला. ती म्हणली, अगं तुला घ्यायला काहीच हरकत नाही, छान आहे. पण आम्ही दोघी घरी आलो, सगळ्या किमती बिमती विचारल्या, आणि संध्याकाळी तिने तिच्या नवऱ्याबरोबर जाऊन काय मिनिमम अमाऊंट आहे ती भरून तो फ्लॅट बुक केला. मी दुसऱ्या दिवशी जेव्हा गेले, की काय याची किंमत, ऍडव्हान्स किती द्यायचा, कसा करायचा वगैरे, तो म्हणला कालच गेला फ्लॅट. मी म्हटलं काल कसा? काल तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी उद्या येऊन देते म्हणून. नाही नाही म्हणे, तुमच्या बरोबर ती मैत्रीण आली होती ना, तिनेच घेतला. मग मला राग आला. म्हणजे इथे ती गोष्ट मला मिळाली नाही तर मला राग येतो. आता ह्या पद्धतीने हे उत्पन्न व्हायला सुरुवात होते. पण मीही तेवढीच हट्टाला पेटले की तो फ्लॅट मलाच हवा. इथे ही कामना, वासना निर्माण झाली, आणि मनामध्ये मी सातत्याने तोच विचार करायला लागले. मी तत्क्षणी बिल्डरला सांगितलं, तिने दिले त्याच्यापेक्षा जास्त पैसे आत्ता मी या क्षणी तुम्हाला देते, आणि ताबडतोब दुपारी चेक फुल अमाऊंटचा आणून देते. झालं. हा अहंकार तिथे पण आला ना, क्रोधामुळे. तोही वाईटच आहे. म्हणजे मी ते दिल्यानंतर मी त्याला शब्द दिला, तो फ्लॅट काही झालं तरी मला मिळवायचाच आहे, ही निर्माण झालेली जी वृत्ती आहे, त्यामुळे ह्या पुढच्या घटना घडायला लागल्या. मला मोह झाला त्या फ्लॅटचा. आणि मग काय केलं, आता संध्याकाळपर्यंत पैसे कसे उभे करायचे, मग कर्ज काढ, बँकेत जा, नातेवाईकांकडे जा, मित्रांकडे जा, अरे थोडे कमी पडतायत, हे तू दे, ते तू दे. आणि मग हे सगळं घेतल्यानंतर ते फेडायचे कसे याच्याबद्दल चिंता निर्माण झाली. आणि मग त्यातनं कोणी काही बोललं तर मला राग यायला लागला. एखादा मित्र म्हटला, अरे किती दिवस ठेवलेत पैसे, आता दे ना माझे मला, की मला लगेच त्याचा राग यायला लागला, मला त्याचं दुःख व्हायला लागलं. पण तरी सुद्धा खालून वरून कसे पैसे पाहिजेत ते घेतल्यामुळे आपोआपच भय पण निर्माण झालं. अशा पद्धतीने चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी होऊ शकतात. म्हणून मुळामध्ये इच्छा आली
छान वाटलं, छान आहे, हे घर छान आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याचं रूपांतर जेव्हा कामना, वासना याच्यामध्ये होतं, ते दृढ होतं आणि तेच हवं ही वृत्ती निर्माण होते. मग त्यावेळेला मात्र आपल्यातले एक जे पंच गोष्टी ह्या सांगितल्या त्या निर्माण होतात. म्हणून इच्छा होईपर्यंत ठीक आहे. दुसऱ्याचं फ्लॅट बघायला गेल्यावर वा छान आहे म्हणावं, पण तसाच मला पाहिजे इथं आपल्याला ते थांबवलं तर या 5 गोष्टी आपोआपच दूर सारता येतात. आवडला, छान आहे, जमेल तेव्हा घेईन, आत्ता काही घाई नाही. एवढे शब्द उच्चारले की पुढचं काम आपोआप सोपं होतं. मग सोय झाली की करता येईल. तोपर्यंत ह्याच्यापेक्षा चांगला मिळू शकेल. अशी पॉझिटिव्ह थिंकिंग जी विचारांची धारा आहे, ती करत गेलं तर जास्त चांगलं असतं. पुढचं वायू तत्वापासून जे 5 निर्माण होतात ते चळण, वळण, प्रसारण, निरोध, आकुंचन. आपण हात-पाय हलवतो ते पोकळीतच हलवतो. जर कुठे हलायलाच जागा नसेल, खचाखच ते परब्रह्म भरलंय तसं, तर आपल्याला काही त्याचा उपयोग होत नाही. हात-पाय हलवतो म्हणजे चलन-वलन करतो, हे वायू तत्वामुळे आपलं केलं जातं. वायू सुद्धा हलतो, वाहतो. कधी जोरात वाहतो, कधी हळू वाहतो, कधी सर्वत्र पसरतो, कधी तो आकुंचन करून घेतो, निरोधन करून घेतो. वायूचा निरोध करण्यासाठी आपण नाक दाबून ठेवतो. प्राणायामाच्या वेळेला कुंभक करताना तेही आहे. म्हणजे नाक दाबून ठेवतो म्हणजे अगदी जास्त वेळ नाक दाबून ठेवलं तर गुदमरल्यासारखं वाटतं. मोकळ्या हवेमध्ये आम्हाला चांगलं वाटतं. हा वायू आपल्या शरीरात सर्वत्र पसरलेला आहे. म्हणजे पंचभूतांपैकी वायू तत्व आपल्यामध्ये आहे. मारुतीला ज्या वेळेला सगळ्यांनी ते इंद्रानी वज्र मारलेलं आहे त्याचं, त्यावेळेला वायूनी सगळा वायू रोधन करून ठेवला होता, निरोध केला होता. मग सगळ्यांची धावपळ झाली ना, ती गोष्ट आठवली की लक्षात येते की फार वेळ आपल्याला वायूचं निरोध करता येत नाही. त्याचं आकुंचन प्रसरण करता येतं. आपण योगासनं करतो त्यावेळेला चलन वलन करता येतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वास्तविक ही तत्व सूक्ष्म वाटली तरी स्थूल देहावरती याचा परिणाम होतो की नाही, की नाक दाबून ठेवलं तर गुदमरल्यासारखं होतं. बाहेर शुद्ध हवेमध्ये गेलो, मोकळ्या हवेमध्ये गेलो तर आनंद वाटतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी वायू तत्वामुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. ते चलन, वलन, प्रसारण, निरोधन, आकुंचन प्राणायामानी आपल्याला त्याच्यावरती थोडा बहुत ताबा मिळवता येतो. अष्टांग योगाप्रमाणे त्याप्रमाणेही आपल्याला जाता येतं. आता मग अष्टांग योगानेच जायचं का भक्ती मार्गाने जायचं का, हे वेगवेगळे मार्ग सांगितलेत, पण सर्व मार्ग जाणार एकच डेस्टिनेशन, अंतिम गंतव्य स्थान एकच आहे, तिथेच जाणार आहे. कोणी विमानाने जाईल, कोणी बैलगाडीने जाईल, आपण म्हटलं त्याप्रमाणे. पण म्हणून ही तत्व जाणणं महत्वाचं आहे. पुढे तेज तत्व येतं. तेज तत्वामध्ये क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि कांती या गोष्टी येतात तेज तत्वामध्ये. आता तेज तत्वामध्ये भूक लागणं हे येतं. क्षुधा म्हणजे भूक लागणं. आपला जठराग्नी प्रदीप्त झाल्याशिवाय आपल्याला भूक लागत नाही. पण आपलं कसं आहे, 12 वाजले का जेवण, 9 वाजले का नाश्ता करा, हे आपल्याला करावं लागतं. पण मुळामध्ये जठराग्नी प्रदीप्त झाल्यावर जेवावं, त्याला आहुती द्यावी असं म्हटलं जातं. खरं म्हणजे जठराग्नी प्रदीप्त करण्याकरता रोज 1 चमचा साजूक तुपाची त्याला आहुती द्यावी. म्हणजे 1 चमचा साजूक तूप जेवणामध्ये असावं. आता ते काय झिरो फिगर वगैरे निघाले त्यामुळे सगळं तेल तूप सगळंच वर्ज्य झालंय. पण ते बरोबर नाही, त्याचा नंतर त्रास होतो. असो, तो आपला विषय नाही. पण तहान लागणं, क्षुधानंतर तृषा. तृषा आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली की तहान लागते. आणि उष्णता हे तेजतत्वाचं आहे. उन्हाळ्यात आपल्याला जास्त तहान लागते तर हिवाळ्यात कमी लागते. हे त्याचं उदाहरण आहे. आता आलस्य हे कसं काय, तेजतत्वाचं आणि आलस्य. खूप उष्णता निर्माण झाली तर आळस निर्माण होतो, निद्रा येते त्याच्या पाठोपाठ. उन्हाळ्यामध्ये खूप उन्हाळा 50 डिग्री वगैरे ज्या वेळेला आता होतंय, नागपूरला वगैरे झालं त्याप्रमाणे, त्यावेळेला असं होऊ शकतं की दमून दमून आम्ही, उष्णता इतकी निर्माण झालेली असते की आम्हाला वाटतं नको आता जाऊन जरा वेळ पडावं, आराम करावा. आळस, हा आळस म्हटलंय.
त्यामुळे आळस म्हणजे आपण ज्याला आळस म्हणतो की आळस आहे बुद्धिनाश होतो तसं नव्हे. हा आळस आणि ज्याच्यामुळे आपल्याला पर्यायी निद्रा येते. तर निद्रा जी आहे ही सुद्धा तमोगुणामध्येच येणारी आहे. आळस सुद्धा तमोगुणामध्ये येणार आहे. पण हे तेजापासनं निर्माण झालेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आळस आणि तेजापासनं कसं काय? तर हा आळस त्यांनी मर्यादित स्वरूपातला सांगितलाय आणि निद्रा सुद्धा मर्यादित स्वरूपातली आहे. कारण निद्रेमुळे आम्हाला विश्रांती मिळते आणि आम्ही पुन्हा रिचार्ज होतो काम करण्यासाठी. कारण झोप, मिनिमम झोप ही आवश्यक आहे आणि मग मॅक्झिमम झाली की त्याचं आळसात रूपांतर होतं. आणि पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तहान कमी लागणं, पाणी कमी पिणं किंवा क्षुधा ज्याला म्हणतो आपल्याला भूक कमी लागणं, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या एकत्रित आल्या तर आपल्या शरीरावरचं तेज कमी होतं. आता हे ॲनेमिक कंडिशन असं काहीतरी त्याला म्हणतात. तो अगदीच निस्तेज दिसायला लागलाय आता. मग ही सगळी तेजाची लक्षणं आहेत, तेजाचं प्रतीक आहे आणि शरीराचे कांती असं त्यांनी म्हटलंय. जर तुमचं खाणं पिणं निद्रा हे सगळं योग्य प्रमाणात असेल, योग्य पद्धतीने असेल आहार निद्रा, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यामधली तेज तत्व जागृत होतं, ती कांती सतेज होते असं म्हटलं जातं. खूप गोरा माणूस आहे म्हणून त्याची कांती सतेज नसते असं मुळीच नसतं. काळा सुद्धा माणूस स्मार्ट असू शकतो, ज्याला आपण स्मार्ट म्हणतो नाही का. म्हणजे ही कांती जी आहे ती शरीराची असते. बुद्धीचं जे आहे ते तेज म्हणजे तेजस्वी बुद्धी, ओजस्वी वाणी आणि ब्रह्मवर्चस्व ज्याला प्राप्त म्हणलं ते ज्ञानाचं ब्रह्मवर्चस्व, हे सगळे तेजाची आहेत बरं का. म्हणजे वाणीचं ओजस्वी, बुद्धीचं तेज आणि ज्ञानाचं ब्रह्मवर्चस्व, हे जसं तेजाच्या गोष्टी आहेत त्या शरीराशी निगडीत पण आहेत आणि शरीराची जी आहे ती कांती असं म्हटलं जातं. त्यामुळे हे सगळ्या तेजामध्ये येणाऱ्या क्षुधा तृषा आलस्य निद्रा आणि कांती या गोष्टी याच्यामध्ये येतात. मग आपतत्व बघा 5 आणि 5 10 झाली. आपतत्व 5 ते 15 झाली. 3 तत्व झाली. चौथं तत्व आपतत्व. आपतत्वामध्ये पाणी द्रवरूप आहे. त्यामुळे मी पुन्हा त्याचा आढावा घेईन तेव्हा 50 आहेत ती बरोबर सांगेन. पाणी हे द्रवरूप आहे. जे जे शरीरामध्ये द्रवरूप आहे ते सगळं आपतत्व आहे. म्हणजे शुक्र, शोणित, लाळ, मूत्र, स्वेद. स्वेद म्हणजे घाम, शोणित म्हणजे रक्त, लाळ आणि मूत्र आपल्याला माहितीये आणि शुक्र म्हणजे वीर्य. सप्तधातूंपैकी हे सारभूत आहे ज्याच्यापासून पुन्हा निर्मिती केली जाते. म्हणून ते म्हणजे खूप महत्वाचं असं समजलं जातं. पुनर्निर्मितीचं कार्य करणारं शुक्र, वीर्य. अर्थात हे सगळं आपतत्वामध्ये येतं आणि ह्या आपतत्वामध्ये याही गोष्टी आम्हाला शरीरामध्ये आपल्याला रक्त पाहायला मिळतं, लाळ मूत्र स्वेद पाहायला मिळतं. ब्रह्मांडातही हे पाहायला मिळतं. ब्रह्मांडी ते पिंडी या पद्धतीने निर्मिती ही ब्रह्मांडामध्ये सुद्धा होत असतेच त्या प्रकारे. आता नंतर जे आहे ते पृथ्वी तत्व आहे. 5वं तत्व पृथ्वी तत्व. हे जड तत्व आहे. त्यामध्ये हाड, मांस, त्वचा, नाडी, रोम. रोम म्हणजे केस आपल्या अंगावर जे उगवतात ते. हाड, मांस, त्वचा, नाडी, रोम या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता ह्या पंचभूतातल्या सर्व तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आकाश तत्वापासनं आपण काम, क्रोध, मोह, शोक, भय पाहिलं. वायू तत्वापासनं चळण वळण प्रसारण आकुंचन निरोध. तेज तत्वापासून क्षुधा तृषा आलस्य निद्रा कांती आणि आप तत्वापासून शुक्र शोणित लाळ मूत्र स्वेद आणि पृथ्वी तत्वापासून हाड मांस त्वचा नाडी रोम. आता हे सगळं जे काही पहिली तत्व आहेत ती आपल्याला कळलं की पातळ आहे ते आपतत्व आहे, तेजस्वी आहे ते तेज तत्व आहे, चळणवळण हालचाल करणारं हे वायू तत्व आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटतात.
मग काय उरलेलं सगळं आहे ते पृथ्वी तत्वात टाकून दिलंय का? अशी टाकाटाकी कुठेही केलेली नाही. सगळं नियोजनबद्ध केलेलं आहे, म्हणून तर तो परफेक्शनिस्ट आहे असं मी मगाशी म्हटलं. ते म्हणजे ते तत्व, आत्मतत्व. मग आता हाड, मांस, त्वचा, नाडी, रोम हे उरलेलं सुरलेलं म्हणून टाकलेलं नाही. ज्या वेळेला मनुष्याच्या किंवा माणसाच्या असं नाही, जीवाच्या किंवा जीव दशा प्राप्त झालेल्या देहातून चैतन्य प्राण निघून जातात किंवा चैतन्य निघून जातं, प्राणतत्व निघून जातं, त्यावेळेला आकाश तत्वातलं काम, क्रोध, शोक, मोह, भय निघून जातं. त्याच्याबरोबर मेलेल्या माणसाला काम नाही, क्रोध नाही, मोह नाही, शोक नाही, भय नाही, काही नाही मृत माणसाला. वायू तत्वातलं चळणवळण, प्रसारण, आकुंचन, निरोध त्याला काहीही नाही. वायूचा निरोध केला तरी ते गुदमरत नाही. प्रेत, ज्या मेलेला माणूस ज्याच्यातनं हे प्राणतत्व निघून गेलंय, म्हणजे ही तत्व कशी निघून जातात त्याच्याबरोबर ते बघा. चलनवलन तो करू शकत नाही, त्याला कशाचं निरोधने झालं समजा वायूचं, त्याला काही गुदमरल्यासारखं होत नाही. पुढे तेज तत्वापासून निर्माण होणारी भूक, तहान त्या मृत व्यक्तीला नसते. त्याची निद्रा ही आपली निद्रा नसते, त्याची चिरनिद्रा असते. त्याला काही आळस आलाय म्हणून तो झोपलाय असंही होत नाही. त्यामुळे तेज तत्वही त्याच्यातनं बाहेर पडलेलं असतं, वायू तत्व बाहेर पडलेलं असतं, आकाश तत्व बाहेर पडलेलं असतं. आप तत्व थोडं नंतर या 3 तत्व त्याच्या बरोबरच निघून जातात प्राणतत्वाबरोबर. पण आपतत्व जे आहे ते थोडं नंतर जातं. म्हणजे जे जे द्रव पदार्थ आतमध्ये आहेत, रक्त आहे, ते हळूहळू कमी व्हायला लागतं. कमी म्हणजे गोठायला लागतं. मूत्र, घाम, लाळ हे त्याला काहीही येत नाही. हळूहळू शरीर शुष्क, कोरडं व्हायला लागतं. आता म्हणून ही जी तत्व आहेत ही त्यातनं सर्व निघून जातात. पण राहतं काय मृत माणसाचं? हाड, मांस, त्वचा, नाड्या म्हणजे आतल्या शिरा आणि रोम त्याच्यावरचे केस, हे सगळं बराच वेळपर्यंत शिल्लक राहतं. एक तर ते म्हणजे 1.5-2 तास बर्फात ठेवलं तर आणखीन काही दिवस वगैरे वगैरे ते राहतं. पण नंतर ते जाळल्यावरती राख होते, मातीत मिसळते, पाण्यात जाते, विरघळून जाते. ते प्रेत पुरलं तरी ते मातीतच मिसळतं, हळूहळू नष्ट होतं. ते प्रेत तसंच ठेवलं तर ते वर्ष, काही दिवस, वर्ष हळूहळू ते कृमी, कीटक वगैरे त्याला भक्षून जंगलामध्ये वगैरे असं होऊ शकतं. म्हणजे म्हणून ह्या सर्व गोष्टी ज्या त्याच्या प्राण गेल्यानंतर, चैतन्य निघून गेल्यानंतर ही 4 तत्व त्याची लगेच जातात. पण हे जे 5वं पृथ्वी तत्व आहे ते लगेच जात नाही, त्याला काही काळ जावा लागतो, जो आपण त्याच्यावरती ठेवू तेवढा काळ. पण तो हळूहळू हे नष्टच होणार आहे. त्यामुळे ते असारच आहे, अनात्मच आहे. आता ही सर्व तत्व म्हणजे मी नाही, कारण ती जड तत्व आहेत, नाशिवंत आहेत. पण त्याच्या वाचून आत्मा जगू शकतो. बघा, हातापायाच्या कर्मेंद्रियांपासनं आंधळा असेल तर तो जगू शकतो, पांगळा असेल तर तो जगू शकतो, बहिरा असेल तर तो जगू शकतो, मुका असेल तरी तो जगू शकतो. प्राणतत्व असेल आणि कर्मेंद्रियांपैकी 1-2 नसतील तरी तो जगू शकतो जीव. पंच कर्मेंद्रियांसारखं पंच ज्ञानेंद्रिय ही सुद्धा माझे भाग आहेत आणि त्याच्याशिवाय सुद्धा त्यातलं एखादं तत्व नसेल पंच ज्ञानेंद्रियांपैकी तरीही मी जगू शकतो. कारण हे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचं संघात शरीर आहे. सगळ्यांनी मिळून हे शरीर तयार झालेलं आहे. म्हणजे झोपेशिवाय सुद्धा लक्ष्मण 14 वर्ष रानात राहिला होता. शंकराचार्यांनी सुद्धा अनेक तास उपोषण केलेलं होतं. म्हणजे निद्रा, तुषा, क्षुधा याच्याशिवाय सुद्धा तो काही काळ राहू शकतो. म्हणजे ही सर्व अवयव म्हणजे मी नाही, ही तत्व म्हणजे मी नाही, त्या तत्वांशिवाय माझं शरीर नाही. पण हे तत्व म्हणजे मी नाही, म्हणजे शरीर म्हणजे मी नाही, असं जे दरवेळेस सांगितलं जातं ते या पद्धतीने. घर बांधायला
जसं चुना, विटा, वाळू, दार, सिमेंट हे सगळं लागतं. पण नुसता चुना म्हणजे घर नाही, नुसतं दार म्हणजे घर नाही. तर ह्या सगळ्याचं योग्य ठिकाणी योग्य ते फिटिंग केल्यानंतर मग आपण म्हणतो हे घर आहे. पण हे घर वेगळं आणि मी वेगळी, तसं हे शरीर वेगळं आणि आत्मतत्व वेगळं. हे शरीर अनात्म आहे, असार आहे. आत्मतत्व म्हणजे सार आहे, असं त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आत्मतत्व आहे ते शुद्ध आहे आणि ते कायम टिकणारं आहे. हे शरीर जे आहे ते म्हणजे जाणारं आहे, नश्वर आहे, त्याचा निराश करायचा आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं म्हणून त्या तत्वांचा झाडा करायचाय, निराश करायचंय. आता निराश करायचंय म्हणजे नक्की काय करायचं? दरवेळेस सांगतात निराश करायचंय, पण त्याचा त्याग करायचाय तो विचारांच्या आणि मनाच्या पातळीवर करायचा आहे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय काही काढून टाकायची नाहीये. आता समजा मी लग्नाला गेले, मी हे उदाहरण कदाचित दिलं असेल, पण तरी सुद्धा पुन्हा देते, की मी जर लग्नाला गेले आणि नेमकी त्या दिवशी एकादशी होती, मला एकादशीचा उपास होता. आता उपास होता म्हणजे मला बाकीचे पदार्थ खाऊन चालणार नव्हते. काय पुरणाची पोळी, बटाटे वडे वगैरे हे जे काही डिश होती जेवणाचं, ते काही मला खायचं नव्हतं. पण उपासाचीही तिथे व्यवस्था केलेली होती. श्रीखंड होतं, दाण्याच्या कुटाचा लाडू होता, साबुदाण्याची खिचडी होती. म्हणजे त्या दिवशी मला एकादशी आहे म्हणून मला पुरणपोळी किंवा ते मसाले भात या सगळ्याचा निराश करायचंय, ते सगळं दूर करायचंय आणि माझी माझी खिचडी वगैरे मला खायची. हो की नाही? आता हे सगळं करताना ते मी मनापासून विचारपूर्वक करायला पाहिजे. नाहीतर खरं म्हणजे आज माझा उपास आहे म्हणून, नाहीतर ते नसताना तर मला ती पुरणपोळी खाता आली असते. हे मनात विचार येणं म्हणजेच उपास मोडणं आहे. त्यामुळे हा मनातला विचारच बाजूला काढून टाकायचा आहे. मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे देह नाही. हा भाव गळल्याशिवाय, देहाशिवाय आपण साधना करू शकत नाही. साधनेच करता त्याचा उपयोग करायचाच आहे. पण हे आत्मनिवेदन भक्ती जी शेवटची आहे. पहिल्या 8 भक्ती करण्यापुरता आपल्याला शरीराची गरज आहे. आत्मनिवेदनामध्ये या तत्वांचा निराश करायचा. त्यामुळे श्रवण करण्याकरता पाहिजेच. मनन चिंतन करायचे, नंतर कीर्तन भक्ती आहे. या सगळ्या भक्ती करण्याकरता शरीराची संगत आवश्यक आहे. त्या ह्यानी आपण एक एक नवविधा भक्तीचं जर डिटेल्स पाहिले तर आपल्या लक्षात येतं. मग विचारांच्या जोरावर मनापासनं आसक्ती विरहित होऊन ते अन्न मी दूर सारायचंय आणि हे अन्न मी घ्यायचंय. म्हणजे डोळ्यांनी बाकीचे दृश्य दूर सारायचे, त्याच्या आसक्तीत न राहता पहावे तुझे रूप, सगुण रूप, त्याच्यातच बुडून जायचंय. असा जो तो अभंग आहे, की जे काही आहे ते मी तुझंच चिंतन करीन, तुझाच विचार करीन, बुद्धीनी पाहीन, डोळ्यांनी तुलाच पाहीन, कानाने तुलाच ऐकीन, अशा पद्धतीने त्या इंद्रियांना वळवावं लागतं. म्हणजे इंद्रियांचा दृश्य जगापासून विचारपूर्वक विवेकाने मनाच्या पातळीवर निराश करणं असं म्हटलं जातं. म्हणून ती तोडून टाकायची नाहीत, मोडून टाकायची नाहीत, कारण शरीर हे साधन आहे. अशा तऱ्हेने ह्या तत्वांचा विचार केला नंतर आपण सूक्ष्म तत्व पाहणार आहोत. म्हणजे सूक्ष्म तत्व म्हणजे ही पहिली आपण 25 तत्व पाहिली. आता पुन्हा आकाश तत्वापासून आपण जाणार आहोत आणि पुढची 25 तत्व पाहणार आहोत. ही पुढची 25 तत्व जी पाहिजे आहेत ती आकाश तत्वामध्ये पंचक कोणती आहेत ती पाहणार आहोत. आकाश तत्व हे सूक्ष्म तत्व आहे असं आपण मगाशी म्हटलं. आता या देहामध्ये जी सूक्ष्म आहेत ती आपण बघा. शोक मोह भोय हे आपण जे बघितलं ते स्थूल आहे, ते शरीरात निर्माण होतं, हे सगळं आहे. हेही शरीरातल्या अंतःकरणातच निर्माण होतं. पण अंतःकरण हे बाह्य गोष्टी शोक मोह क्रोध हे आपल्याला दिसतं जाणवतं, पण अंतःकरणामधलं आपल्याला जाणवायला त्या तुलनेमध्ये सूक्ष्म आहे. म्हणून ही सूक्ष्म तत्व आहे. मग ही सूक्ष्म तत्व आकाश तत्वापासून अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे तयार होतात. आणि ह्याचा आपण चार्ट बेलसर यांच्या पुस्तकामध्ये आहे,
तो आपण वाटला तर याच्यावरती नंतर आपल्याला टाकता येईल. आकाश तत्वामध्ये अंतःकरण पंचक ज्याला म्हटलं जातं, त्याच्यात अंतःकरण, त्या अंतःकरणामधलं पहिलं स्फुरण होतं. विष्णू ही त्याची देवता आहे. मन जे आहे ते संकल्प विकल्प करतं. चंद्रमा ही त्याची देवता आहे. या देवता सुद्धा आपल्याला शंकराचं ते हे करतात ना, अभिषेक करतात त्यावेळेला जे आपण रुद्र म्हणतो, लघुरुद्र महारुद्र वगैरे, ते रुद्र जे म्हणतो त्याच्यामध्ये ह्या देवता सांगितलेल्या आहेत. अंतःकरणामध्ये प्रथम स्फुरण होतं. विष्णू ही त्याची देवता आहे. मन संकल्प विकल्प करतं. चंद्रमा ही त्याची देवता आहे. बुद्धी निश्चय करते. ब्रह्मा त्याची देवता आहे. चित्त चिंतन करतं. नारायण त्याची देवता आहे. आणि अहंकार कार्याभिमान निर्माण करतं. रुद्र त्याची देवता आहे. असे हे 5 निर्माण होतात. एकाचं उदाहरण घेतलं की पुढचं आपल्या लक्षात येईल की मला आता साडी घ्यायची, बायकांचा आवडीचा विषय आहे त्यामुळे तेच उदाहरण घेऊया. आपल्या लक्षात येईल की मी दुसऱ्या मैत्रिणीची साडी बघितली आणि मला वाटलं वा काय सुंदर साडी आहे, अशी साडी घ्यावी. प्रथम स्फुरण. इथंच थांबायला हरकत नाही, पण आम्ही पुढे पळतो म्हणून हे सगळं निर्माण होतं. 82 तत्व. आता इथे मला पहिलं स्फुरण झालं की मला साडी घ्यायची आहे. ही म्हणजे छान आहे, चांगली आहे इथपर्यंत. मग माझ्या मनात संकल्प विकल्प यायला लागले. म्हणजे अंतःकरणानंतर मन. संकल्प विकल्प आले. अहो इतक्या साड्या आहेत की कपाटाचं दार उघडलं की धाडधाड धाडधाड खाली पडतील एवढ्या साड्या आहेत. मग ही साडी घेणं आवश्यक आहे का? पण नाही. मनाने संकल्प केला की नाही, त्या टाईपची, त्या काठाची, त्या रंगाची, त्या कॉम्बिनेशनची नाही, मग घ्यायला हवी. आणि एवढंच नाही, आता लग्नाचा वाढदिवस आलाय, माझा वाढदिवस आलाय, तर एक साडी घ्यायला काय हरकत आहे? म्हणून नाही निश्चय केला बुद्धीने की घ्यायचीच. आणि आता एकदा घ्यायचीच ठरल्यानंतर त्याचं चिंतन सुरू झालं. आता हे चिंतन जेव्हा सुरू झालं की मला घ्यायची, कशी घ्यायची, कुठे जायचं, कुठे मिळते, सगळ्या चौकशा झाल्या. आणि माझ्या मैत्रिणीने सांगितलं की मी ती साडी सेलमध्ये घेतली. अगं मला तर 30% काय ते डिस्काउंट वगैरे मिळाला. हे तिने मला सांगितलं. मी म्हटलं मग त्याच दुकानात जावं आणि तिथेच 30% मध्ये आपलाही फायदा आहे. म्हणून मी त्या दुकानात गेले आणि तिथला सेलचा शेवटचा दिवस होता. आता बघा, मिळाली नाही तर ते मगाशी जे सांगितलं ते सगळं निर्माण होतं. आता इथे मी सेलच्या दुकानात गेले, तिथे ती साडी घ्यायला लागले. मला तशी पाहिजे होती तशी मनासारखी साडी मिळाली आणि तो म्हणला आज आता आम्ही सगळं आवरतोय त्यामुळे मी तुम्हाला 50% डिस्काउंट देतो. अरे बापरे, असा काही अहंकार निर्माण झाला. घरी आल्या आल्या तिला सांगितलं अगं सेम साडी पण मला 50% डिस्काउंट मध्ये मिळाली. कार्याभिमान निर्माण होतो. म्हणजे हा काही कार्यविरय नाहीये, पण आपलं उदाहरण दाखत दिलेलं आहे. पण ह्याच गोष्टी आपण परब्रह्माच्या बाबतीतही बघतो. प्रथम स्फुरण झालेलं आहे. अहम, एको अहम. मग संकल्प विकल्प निर्माण झाले. बहुश्याम, एकाकी न रमते, हे झाले. मग निश्चय केलाय. मग ब्रह्मदेवाने चिंतन केलं, तप केलं, वेदांप्रमाणे त्यांनी अनुसरण केलं, त्याचा अभ्यास केला आणि मग त्यांनी कार्य निर्माण केलं. ते एवढं कार्य निर्माण ब्रह्मांडाचं केलं आणि मग मात्र ते आवरता येईना. ब्रह्मा विष्णू महेश, आपल्याला माहितीये उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणं हे रुद्र देवता अहंकाराची आहे. असो, आता याच्यानंतर ही 5 तत्व झाली. म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण पंचक आकाश तत्वापासून निर्माण होतं. तर वायू तत्वापासून प्राण पंचक निर्माण होतं. प्राण पंचक म्हणजे प्राणाचे जे 5 प्रकार सांगितले, प्राण एकच, वायू एकच, पण त्याचं कार्यावरण ते वेगवेगळे केलेले. व्यान, समान, उदान, प्राण, अपान. मग त्याचे पोट फोडून आणखीनही नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय हे उपप्राण केलेले आहेत. तेवढ्या खोलात न शिरता प्राण पंचक ज्याला म्हणतात ते व्यान, समान, उदान, प्राण, अपान. या व्यान मध्ये सर्वांगामध्ये तो असतो. त्यामुळे त्याच्यामुळे सांधे हलण्याची प्रक्रिया होते आपल्या दृष्टिकोनातून.
ज्या वेळेला पंचीकरणाचा विषय येतो ना, तेव्हा हे सगळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या शरीरातलं पंचीकरण म्हणते हा, तेव्हा. आता समान ज्या वेळेला असतं त्यावेळेला नाभिस्थानी तो असतो. अन्नरस सगळीकडे पोचवायचं काम तो योग्य रीतीने करतो. आता हे अन्नरस सुद्धा स्थूल आहे, ते मलोत्सर्ग करण्याकरता तिकडे पाठवून देतो. सूक्ष्म जे आहे त्याच्यापासून मनबुद्धी निर्माण होते. अन्नरस सूक्ष्म जो आहे त्याच्यापासून मनबुद्धी तयार होते, आणि मध्यम जो अन्नरस आहे त्याच्यापासून रक्त आणि मांस तयार होते. स्थूल सूक्ष्म मध्यम अशा अन्नरसाचे 3 भाग आहेत, आणि हे समान जे वायू आहे तो नाभिस्थानी हे जे अन्नरस निर्माण होतात तिथून ते पोचवायला सुरुवात करतो. आता उदान वायू जो आहे तो कंठस्थानी असतो, त्यामुळे उचकी लागते किंवा कंठाच्या मागे जी हितानाडी आहे तिच्यामुळे स्वप्न पडण्याचं काम आहे ते केलं जातं. त्यानंतर प्राण जी वायू आहे, प्राणवायू, वायू म्हणजे आता वायू पंचकामध्ये वायू म्हणतोय, पण जे प्राण असतात त्यांचं काम हृदय ते नासिका इथपर्यंत हे स्थान श्वासोश्वास घेणं सोडणं हे काम त्याचं आहे. आणि अपान जो आहे वायू तो गुदस्थान त्याचं महत्वाचं आहे, मलोत्सर्ग करण्याचं काम तो करत असतो, त्यामुळे तो. पण अपान वायूचं कार्य काय आहे तर ढकलणे. आपल्या भाषेमध्ये ढकलणं हे त्याचं काम आहे. मग वर ढकलायचं बाहेर ढकलायचं हे सुद्धा काम तो करतो. तोही असतो ज्या वेळेला श्वास कंठातून घेतला जातो आणि हृदयापर्यंत नेला जातो तेव्हा तो वरून खाली ढकलतो, आणि कंठातून बाहेर टाकताना खालून वर ढकलतो. म्हणजे ढकलणे हे त्याचं खरं म्हणजे आपल्या भाषेत सांगते मी, त्याचं काम असतं. अन्ननलिकेतून जठरापर्यंत गेल्यानंतर पचनाचा भाग मलोत्सर्गाकडे ढकलायचं काम तो करतो, आणि हे मलोत्सर्गाचं गुद हे स्थान आहे. अशा प्रमाणे ही कामं व्यान समान उदान प्राण आणि अपान या प्राणपंचकाची चालू असतात, जी आपल्या शरीरामध्ये असतात. आता पृथ्वी तत्व जे आहे त्याच्यापासून शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचीकरण झालेले आहेत बरं का, तन्मात्रा नव्हे. तन्मात्रा ह्या शुद्ध स्वरूपात असतात. शब्द आणि स्पर्श एकत्र झाले, शब्द स्पर्श रूप रसगंध एकत्र झाले, मग त्याच्यापासून आणि हे सगळे डीएनए एका पाठोपाठ एक आलेले आहेत, आणि ते सगळे एकत्र येऊन पृथ्वी तत्व तयार झालेले आहे. हाही विषय थोडा वेगळा आहे, तो आपण बाजूला ठेवून या तन्मात्रांचं जे पंचीकरण झालं त्याच्यापासून जी पंचभूत झाली त्यातल्या पृथ्वी तत्वामध्ये हे सगळे आहेत गुण. शब्द स्पर्श रूप रस गंध याला विषय पंचक असं म्हणतात. विषय पंचक का म्हणतात तर लहान मूल आईचा स्पर्श ओळखतो. आई दिसली नाही म्हणजे तिचं रूप दिसलं नाही तर तो रडतो, म्हणजे त्याला रूपही दिसतं, त्याला स्पर्शही ओळखता येतो. हे पंचीकरण झाल्यानंतरची गोष्ट आहे, कारण हे पृथ्वी तत्वापासून त्याचं शरीर बनलेलं असतं, त्याला हे शिकवावं लागत नाही. मुलाच्या नावाने जेव्हा आम्ही हाका मारायला लागतो तेव्हा तो शब्द जाणायला लागतो की हा शब्द काय राजू वगैरे काय जे म्हणू तो शब्द घेतला की हे मलाच हाक मारतायत हे तो जाणतो, समजतो. आजूबाजूचे बाबा काका मामा या शब्दांनी तो इतरांना शब्दरूपाने ओळखायला लागतो, अनुभवायला लागतो. जिभेनी तो रस घेतो, नाकानी गंध घेतो. हे सगळे पृथ्वी तत्वाचं ज्याच्यापासून त्याचं शरीर बनलेलं आहे हे विषय पंचकही आपल्या आतच आहे. तीही 5 तत्वच आहेत. तेज तत्वापासनं विषय पंचकामध्ये देवता सांगितलेल्या नाही, पण त्या देवता आजूबाजूनी येतात. कुठे तेज तत्वामधनं ह्याच्यातनं होतात. श्रोत्र म्हणजे कान, ऐकण्याची क्रिया, मग त्याची देवता दिशा आहे. अशा पद्धतीने म्हणून वेगळे देवता सांगितलेले नाही, त्याचं कार्य कोणतं असेल त्याप्रमाणे त्या देवता असतात. आता तेज तत्व जे पुढचं आहे त्याला ज्ञानेंद्रिय पंचक असं म्हटलं जातं. ज्ञानेंद्रिय पंचक आपल्याला माहितीये, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण ह्या त्याच्या ही 5 तत्व आहेत. आता याच्यामध्ये श्रोत्र म्हणजे कान,
त्याची दिशा ही देवता आहे आणि त्यांनी तो श्रवण करतो. या देवतेने त्याला त्याची शक्ती द्यावी लागते, ऐकायची शक्ती. कानाच्या मागचा कान ही देवता देते. त्वचा जी आहे त्याची देवता वायू ही देवता आहे, त्यामुळे उष्ण शीत हा स्पर्श त्याला समजतो. चक्षु म्हणजे डोळे, म्हणजे डोळे हे अवयव आहेत, पण चक्षु ही त्याची खरे प्रेरणा जी आहे त्या चक्षुमधनं ती शक्ती आपल्याला मिळते. हाही गोलक आणि गोल पंचदशी वाचायला लागलं की हे सगळं आपल्याला उलगडतं. असो, तर चक्षु हे डोळे जे आहेत त्याची सूर्य देवता आहे, त्यामुळे रूप पाहणं हे त्याच आहे. आणि जीभ ज्याला रसना आपण म्हणतो त्याची देवता अश्विनी कुमार आहे. आणि ते सुगंध दुर्गंध जसं घ्राण जे आहे ते नाक, त्याची अश्विनी कुमार ही देवता आहे. सुगंध आणि दुर्गंध त्याच्यातनं आपल्याला कळतो. आणि रसना जी आहे, जिव्हा जी आहे त्याची वरुण देवता आहे. तोंडाला पाणी सुटतं आपण म्हणतो ना, ते रसास्वाद घेतला जातो. म्हणजे एक श्रोत्र दिशा देवता श्रवण करतो, त्वचा वायू देवता उष्ण शीत स्पर्श समजतो, चक्षु म्हणजे डोळे सूर्य देवता रूप पाहतो, जिव्हा म्हणजे जीभ रसना वरुण देवता रसास्वाद घेतो, घ्राण म्हणजे नाक अश्विनी कुमार सुगंध दुर्गंध ओळखतात. अशी ही ज्ञानेंद्रिय पंचक आहे. त्याची ही 5 तत्व आपल्यामध्ये असतात, कारण या सगळ्या गोष्टी आपण करतो. आणि इथेच ज्ञानदेवांनी या 5 गोष्टींची कार्य त्याच्यामध्ये ऍड केलेली आहेत, असं मी मगाशी सांगितलं. आता आपतत्वापासनं वाचा पाणी शिश्न गुद हे कर्मेंद्रिय पंचक तयार होतं. मगाशी आपण ज्ञानेंद्रिय बघितलं, आता कर्मेंद्रिय पंचक हेही माऊलींनी सांगितलेलं आहे. वाचा, आता इथे मात्र वाचा त्याची अग्निदेवता आहे. मगाशी वरुण देवता सांगितली, इथे अग्निदेवता सांगितलेली आहे. बघा, अगदी विरुद्ध देवता आहेत. त्यामुळे विरुद्ध म्हणजे एक पाणी टाकताय, एक आग लावताय, अशा पद्धतीने. तर वाचा जी आहे ती अग्निदेवता आहे. आपण जर चांगलं बोललं तर शांत पाऊस पडल्यासारखं निवांत वाटतं. पण हीच अग्निदेवता वाईट बोलायला लागली, वाचेच्या बद्दल सांगतेय, शब्द बोलताना, तर ती अग्नी प्रगट करते आणि सगळं जाळून टाकते. म्हणजे वाचेचे 2 उपयोग आहेत, चांगलं बोलणं आणि वाईट बोलणं. पण थोडक्यामध्ये शब्द बोलणं हे तिचं कार्य. नंतर पाणी म्हणजे हात, आणि हाताची देवता इंद्र आहे. आणि इंद्र देणं घेणं हे प्रकार करण्याचं काम करतो. चांगलं घ्यावं, चांगलं द्यावं, का वाईट द्यावं आणि वाईट घ्यावं, पुन्हा कर्माच्या सिद्धांताकडे आपण यांनी जाऊ शकतो. त्यामुळे ही तत्व आपल्या जीवनात कर्माचा सिद्धांत प्रमाणे आपली कर्म आणि त्याचे फल हेही निर्माण करतात. म्हणून ही तत्व सगळी महत्वाची आहेत आणि त्याचा निराश करणं महत्वाचं आहे. पाय, याचे पाय जे आहेत त्याचं उपेंद्र ही देवता आहे. पाणी म्हणजे हात, त्याची इंद्र देवता आहे, देणे घेणे. पाय जे आहेत आपले चालतात वगैरे, चालण्याची क्रिया करणारे, त्याची देवता उपेंद्र आहे. शिश्न जे मूत्र विसर्जन किंवा सुरत भोग ज्याला म्हटलं जातं, रतिभोग केला जातो, त्याची देवता प्रजापती आहे. आणि म्हणून प्रजापती व्रताप्रमाणे सुरत भोग घेऊन रतिभोग घेऊन प्रजा निर्मिती करणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे. त्याचा दुरुपयोग करू नये. म्हणून आचरण करताना ब्रह्मचारी असला म्हणजे ब्रह्माचं आचरण करणारा जर सांसारिक असेल तर त्याला प्रजापती व्रताप्रमाणे वागता येतं. ही मुभा दिलेली आहे, कारण त्यांनी पत्नीला तिचं जे बळ आहे निर्मितीचं त्याच्यासाठी पुरवठा करणं आवश्यक असतं. म्हणून प्रजापती ही त्याची देवता आहे. आणि गुद त्याची यमदेवता आहे. आपल्याला माहितीये मलोत्सर्ग हे त्याचं कार्य आहे. आता ही सगळी 25 तत्व झाली. म्हणजे ही तत्व आणि पहिली 25 तत्व ही 50 तत्व शंकराचार्यांनी सांगितलेली आहे. आता ही 50 तत्व सांगितल्यानंतर आम्हाला समजायला पाहिजे, पण ते आम्हाला समजायला जरा जड जातं. म्हणून आणखीन थोडं, अरे बापरे, आत्ताच थोडं वाजलेलं आहे, आपण एवढं
पूर्णच करूया थोडस हे करून. पण आपण त्याच्यानंतर काही कुणाला प्रश्न असतील तर जरूर आपण पुढच्या भागामध्ये बघूया. पण 25 आणि ही 50 तत्व झाली. आता ह्याच्यामध्ये एक आपण जरा कथा पाहिली की आपल्या लक्षात येईल की आपल्याशी काय संबंध आहे. ही तत्व आमच्या शरीरात आहेत आम्हाला कळलं. एक माणूस असतो, तो हरी कीर्तन पारायण वगैरे करत असतो आणि तो एका ठिकाणी येतो. त्यावेळेला त्याला राहायला कुठे जागा नसते त्या गावामध्ये. पण त्या गावामध्ये पंच असतात आणि ते पंच जे असतात ते म्हणतात, ठीक आहे, तू चांगलं काम करणार आहेस, कीर्तन बिर्तन करणार आहेस, काही हरकत नाही, तुला राहायला आम्ही जागा देतो. आणि त्याला छान जागा राहायला देतात. आणि ती जागा दिल्यानंतर तो रोज कीर्तन मनन चिंतन लोकांपुढे प्रवचन वगैरे करायला लागतो. थोडे दिवस झाल्यानंतर तो हळूहळू म्हातारा व्हायला लागतो. त्याच्याच्यानी हे सेवा करणं जमत नाही. आणि मग त्यावेळेला हे पंच म्हणतात, आता तू तू तुला आम्ही जी जागा दिली आहे ना, ती आता तू खरं म्हणजे आम्हाला परत देऊन टाक. कारण आता तू हे कार्य दुसऱ्या कोणीतरी केलं पाहिजे ना. तू आम्हाला जागा परत देऊन टाक. आता ही जागा त्यांनी परत दिली. त्याच्यासाठी त्याला अनेक निरोप पाठवले, की जागा खाली कर, जागा खाली कर. हा काही पठ्ठ्या जागा द्यायला तयार नाही. शेवटी पंच जे आहेत ते न्यायाधीशाकडे गेले. न्यायाधीशाकडे गेल्यावरती न्यायाधीशाने त्याला काही पाठवलं, तर त्यावेळेला तो म्हणला, कुठली जागा? अहो, इतके वर्ष मी राहते, ही माझीच जागा आहे, मी काही कोणाला द्यायचा प्रश्नच येत नाही. मग ते जे न्यायाधीश होता त्यांनी सांगितलं, जोपर्यंत तू आपणहून जागा देत नाहीस तोपर्यंत तुला माझ्या कैदेत राहावं लागेल. बघा, आता ही झाली कथा. सार काय आहे या कथेचं, सांगण्याचा उद्देश काय आहे? तर एक माणूस म्हणजे जीव आहे. तो जीव आपल्या गर्भामध्ये त्या परमेश्वराला म्हणत राहतो, मला यातनं सोडव बाबा, या तुरुंगातनं सोडव, या गर्भावासातनं सोडव, मी तुझंच चिंतन करीन. म्हणून भगवंत कृपा करतो. ते पंचभूतांचं शरीर पंच त्याला देतात. मनुष्याचं शरीर जे आहे ते देतात त्याला आणि म्हणतात, धन्य धन्य हा नरदेव तू करून टाक. आणि हेच मोक्षाचं द्वार आहे. आता तो जो जीव त्याच्यामध्ये राहिलेला आहे चैतन्य रूपाने, हे शरीर रूपी त्याचं ते सगळी जागा त्याला मिळते. हे पंचभूतांचं शरीर आहे. आता तो हळूहळू त्याचा वापर करायला लागतो. चांगला वापर केला तर चांगलंच आहे, वाईट केला तर गती कमी आहे, वगैरे वगैरे. पण इथे अनेक वर्ष तो तिथे राहिल्यानंतर त्याला निरोप पाठवले जातात. शास्त्र वचनाप्रमाणे म्हणजे केस पांढरे व्हायला लागतात, दंतपंक्ती हलायला लागतात, हातपाय क्षीण होतात. हा काही जागा सोडायला तयार होत नाही. हे पंचभूतांचं शरीर, त्याला तो इतका मोहात गुरफटलेला आहे, शरीर सोडायला तो तयार होत नाही. म्हणून ही तत्व निरसन करणं अत्यंत अवघड आहे. पण ती तत्व कोणती आहेत एवढं तर जाणून घेतलं तर ती सोडणं शक्य आहे, असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जागा सोडायला काही तयार होईना. म्हणून ते कोर्टात न्यायाधीशाकडे जातात, यमदेवाकडे जातात पंच, की बाबा हा आमची जागा सोडत नाही, आमचा आम्हाला परत देत नाहीये. त्यावेळेला यमदेव पाश टाकतो. जागा परत केली नाहीस तर तू माझ्या कैदेत राहशील, असं म्हणून त्याच्यावरती मृत्यूचे पाश टाकतो आणि त्याला खेचून घेतो आणि ती जागा त्याच्याकडनं काढून घेतो आणि पंचभूतांमध्ये देऊन टाकतो. पण जर 82 तत्वांचा निराश झाला, करता आला, तर याची देही याची डोळा हा देह पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन देह बुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास तयार होऊन देहबुद्धी पूर्णपणे जाऊन विदेह स्थिती प्राप्त होते आणि आत्मबुद्धी प्राप्त होऊन आत्मज्ञानाकडे मनुष्य वळतो आणि या पाशातनं मोकळा होतो. हा दुसरा गर्भवास, जसं गर्भवासा पहिला कारागृह आहे, तसं हे दुसरं कारागृह म्हातारपणाचं आहे, तेही सोडावं लागतं. मग ते हसत हसत सोडायचं का रडत रडत सोडायचं ते आपलं आपण ठरवायचं. मोक्ष मिळवण्यासाठी या देहाचा वापर करायचा आणि तो मिळवून झाल्यानंतर विदेह स्थिती प्राप्त करून पंचभूताचा देह त्यांना आपणहून अर्पण करायचा. मृत्यूला हसत हसत सामोरं जायचं आणि त्यासाठी तत्व काय आहेत हे समजून घ्यायचंय आणि त्या तत्वांचा झाडा आपल्याला करायचा आहे. आता ही पुढची जी 32 तत्व आहेत ती एक 10 मिनिटात आपण बघू. पुढची 32 तत्व जी आहेत
ती समर्थांनी मांडलेली आहेत. आणखीन मोकळं करून सांगितले ती आपण पटकन बघता येईल इतकी सोपी आहे. सूक्ष्म देह हा वासनात्मक आहे. अज्ञान अविद्या, स्थूल देह आपल्याला माहिती आहे, 4 देह त्यांनी मांडलेले आहेत. स्थूल देह म्हणजे आपला जो आहे तो. सूक्ष्म देह हा वासनात्मक आहे आणि अविद्या अज्ञान हे त्याचं कारण आहे, म्हणून तो कारण देह आहे. अज्ञानाला कारण देह म्हणतात. आणि ज्ञान ही अशी एक अवस्था आहे, ते ज्ञान प्राप्त होऊन हे पहिल्या 3 देहांचं निरसन होतं आणि महाकारण देह आहे तिथे तुर्या अवस्था निर्माण होते. म्हणून हे 4 देह, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, या 4 देहांचा निराश केल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊन आपण त्याच्याशी एकरूप होतो असं सांगण्यात येतं. आता मग हे 4 देहांचं जे निरसन आहे त्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणून ही 32 तत्व सांगितलेली आहेत. आता ही 32 तत्व म्हणजे महाकारण देहाचा सुद्धा निराश व्हावा लागतो. तो ज्ञानाचा असला तरी सुद्धा मला ज्ञान झालंय ही जाणीव उत्पन्न होते. तिथे मला, इथे अहंभावही आहे, द्वैतही आहे, तिथून खाली घसरण्याची शक्यता आहे. तुर्येपासून खाली येतं माणूस काही वेळेला अहंकार आला तर. पण उन्मनी अवस्थेमध्ये गेल्यानंतर तो तिथून खाली येत नाही. म्हणून उन्मनी ही 5वी अवस्था नाहीये, पण तुर्या अवस्थेचा शिरोबिंदू आहे. अशा तऱ्हेने या 4 देहाच्या प्रत्येकी 8 अवस्था सांगितलेत. त्याचं विश्लेषण फार करण्याची गरज नाही, आपण त्या पाहताच आपल्याला लक्षात येईल. स्थूल देहाची ज्या अवस्था आहेत ना, त्या प्रत्येक देहाच्या 8 अवस्था सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल. स्थूल देहाची जागृती ही अवस्था आहे. आता जागृतीमध्ये सगळं आपल्याला दिसतं, आपण करतो, सगळं प्रत्यक्ष होत असतं आणि तिथे विश्व हा त्याचा अभिमान आहे. अहम वैश्वानरो भूत्वा असं म्हटलेलं आहे. त्या प्रत्येक प्राण्याच्या मध्ये असलेला तो हा वैश्वानर बनून भूक वगैरे सगळ्या गोष्टी तो निर्माण करतो आणि म्हणून विश्व हे त्याचा अभिमान आहे. आता हा जागृती अवस्थेतला आहे, झोपलेला नाहीये. त्यामुळे जागृती अवस्थेत तो सगळी कार्य सुसंगत रीतीने करतो, त्या देहाने करतो आणि त्याचं स्थान जे आहे म्हणजे अवस्था जागृती आणि अभिमान विश्व, कारण मी आहे, या विश्वामधला मी कोणीतरी आहे, अशा पद्धतीने त्याला वाटतच असतं ना की मी म्हणजे कोण आहे. हे ते विश्व हेच त्याचं अभिमान असतो. आणि मग स्थान जे आहे ते त्यांनी उजवा नेत्र असं सांगितलेलं आहे. हेही कोष्टक पुस्तकामध्ये आहे. उजवा नेत्र सांगितलेला आहे कारण नेत्रामधनं म्हणजे आपण माणूस गप्प बसला तरी त्याच्या डोळ्यांवरनं, त्याच्या भावांमधनं त्याला अंतःकरण ओळखू शकतो. आणि उजवा नेत्र असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे, ज्या वेळेला माणूस अगदी शेवटीच्या अवस्थेला येतो त्यावेळेला जर आपण लक्षात घेतलं तर उजव्या डोळ्यामध्ये बॅटरी टाकून बघितलं जातं की जिवंतपणा किती आहे असं. आता 4 भोग जे आहेत त्यातलं स्थूल देहाचा स्थूल भोग आहे. मला तहान लागली, मी पाणी प्यायलं, स्थूल आहे. मला एखादं दृश्य पाहिलं, आनंद झाला, स्थूल आहे. म्हणून त्याचा भोग स्थूल आहे. मात्रा, अकार ही मात्रा आहे. स्थूल देहाची अकार ही मात्रा आहे. मात्रा ही आपल्याला माहित आहेत, आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा अशा 4 आहेत. त्याप्रमाणे अकार ही मात्रा आहे. त्याचं कारण असं आहे, ह्या मात्रा ज्या आहेत त्या त्यांनी वेदांप्रमाणे घेतलेल्या आहेत आणि मात्रांपैकी जर आपण अकार बघितला स्थूल देहाचा तर ऋग्वेदाची ही मात्रा आहे आणि पृथ्वीशी त्याचा संबंध आहे. म्हणजे त्या मात्रेबद्दल मांडुक्य उपनिषदामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. अकार मात्रा ही ऋग्वेदाची मात्रा आहे, पृथ्वीशी संबंधित आहे आणि ती स्थूल देहाशी आहे. मगाशी आपण बघितलं स्थूल देह हा पंचभूतांपासून बनलेला आहे, त्यातल्या पृथ्वीशी संबंधित आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध त्याचं आता हा अकार म्हटला म्हणजे ह्याच्यात मात्रा आल्या आणि हा अकार मात्रा जी आहे त्याच्यात जर आपण बघितलं तर हा उच्चार करताना पूर्णपणे दोन्हीही ओठ विलग झालेले असतात, मोकळे झालेले असतात. जे दृश्य आहे ते स्पष्ट, भोग आहे तो स्पष्ट, ज्या इच्छा आहेत त्या स्पष्ट आहेत
आणि कृती आहे ती सुसंबद्ध आहे. त्यामुळे अकार मात्रा ही अ ही मोकळं सगळं दृश्य दाखवणारी अशी मात्रा आहे. आणि मग शक्ती जी आहे ती क्रियाशक्ती आहे. स्थूल शरीराने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया केल्या जातात, जागृती अवस्थेकडून शरीराकडून ज्या क्रियारूप व्यवहार केले जातात, ते ज्या शक्तीने होतात त्याला क्रियाशक्ती असं म्हणतात. म्हणजे स्थूल देहाच्या 8 गोष्टी कोणत्या? तर जागृती अवस्था, विश्व हे अभिमान, उजवा नेत्र हे स्थान, आकार ही मात्रा, रजोगुण त्याला सतत कार्यरत ठेवत असतो तो रजोगुण, आणि क्रियाशक्ती ह्या सगळ्या गोष्टी त्याचं स्थान स्थूल, आणि भोग म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यामध्ये येतात त्या ह्यानी स्थूल देहाचं वर्णन केलंय. जागृती, विश्व, उजवा नेत्र म्हणजे अवस्था जागृती, विश्व अभिमान, उजवा नेत्र हे त्याचं स्थान, स्थूल भोग, अकार ही मात्रा, आणि रजोगुण हा त्याचा गुण आहे, आणि क्रिया ही त्याची शक्ती आहे. या प्रकारे सांगितलेलं आहे. आता तोंड पूर्णपणे उघडं राहतं, हे मात्रेचं वर्णन आपण केलेलं. स्पष्टता, आता जागृतीमध्ये स्पष्टता असते. सूक्ष्म देह जो आहे त्याच्या ज्या अवस्था आहेत त्या आपण बघूया. अवस्था म्हणजे 8 गोष्टी ज्या आहेत त्या, तर त्या सूक्ष्म देहाच्या अवस्था कोणती आहे? तर स्वप्न ही त्याची अवस्था आहे. तेजस हा त्याचा अभिमान आहे. कंठ हे त्याचं स्थान आहे. भोग प्रविविक्त असा भोग आहे. उकार ही मात्रा आहे, आणि सत्वगुण थोडस मिश्रित असा पण त्याचा गुण आहे, आणि रजोगुणाशी मिश्रित असल्यामुळे रजोगुणच आहे खरं म्हणजे, आणि ज्ञान ही त्याची शक्ती आहे. आता हे काय आहे? तर शक्ती ज्ञान आहे म्हणजे शरीरात काहीही न होता. आता स्वप्नावस्था आपण बघतोय ना, तर त्या अवस्था जी आहे ती स्वप्न अवस्था आहे. सर्व इंद्रिय शांत होऊन मनात विलीन होतात. मन शांत नसतं. मन शांत नसतं, ते मनोनिर्मित वेगवेगळ्या गोष्टी क्रिएट करतं, आणि ते क्रिएट करणारं जे आहे ते सर्व निर्माण करणारं जे आहे ते निर्माण होणारं डोळ्यासमोर आपल्याला दिसतं, पण ते खरं नसतं. तेजस हा त्याचा अभिमान आहे. वेगळं जग निर्माण करतो, त्याच्यात तो धावतो, पळतो, घाबरतो, आणि ते प्रकाशित होत राहतं म्हणजे आपल्याला दिसतं स्वप्न. त्यामुळे तेजस हा त्याचा अभिमान आहे. आणि हे स्वप्न पडतं कशामुळे? तर हिता नाडीमुळे. ते कंठामध्ये असते ही हिता नाडी, त्यामुळे मागच्या बाजूला थोडीशी असते. त्यामुळे कंठ हे त्याचं स्थान आहे. आणि तो भोग जे असतात ते प्रविविक्त भोग आहेत. प्रविविक्त म्हणजे निवडलेले, ध्यानी मनी असे ते स्वप्नी दिसे. जे त्यांनी दिवसभर काय काय केलेलं असतं, वर्षानुवर्ष केलेलं असतं, ते काहीतरी मनात साठलेलं असतं, त्याचं चित्र तिथे उमटत असतं. तो भोग त्यांनी त्याचा निवडलेला असतो, म्हणून प्रविविक्त भोग. आधीच्या संस्कारांमुळे त्याने ते भोग तो स्वप्नामध्ये भोगतो. अर्थात हे सुसंगत नसतं, जसं जागृतीमध्ये असतं. स्वप्नात काही दिसतं, म्हणजे मी म्हणते तसं की कोकणात गेले आणि तिथं बर्फ पडला, होऊ शकतं. म्हणजे हे माझ्या मनाने निर्माण केलेलं आहे ना, त्यामुळे मनोनिर्मित आहे. हे स्वप्नावस्था आहे. कंठ हे त्याचं स्थान आहे, आणि तेजस हा त्याचा अभिमान आहे. उकार ही मात्रा आहे. अ मध्ये जे तोंड पूर्ण मोकळं केलं जातं ते ऊ मध्ये थोडा त्याचा चंबू केला जातो. ऊ तोंडाचा गोल आकार होतो, तिथे चित्र अस्पष्ट असतं. पूर्ण स्पष्ट आहे का जागृतीसारखं? नाही. मग पूर्ण सुषुप्तीसारखं नाहीच आहे का? नाही, आहे ना, पण ते काहीतरी असंबद्ध आहे, काहीतरी दिसतंय, कुठलं तरी काहीतरी एकत्रित येत आहे, अस्पष्ट चित्र असतं. तोंडाचा गोलाकार असतो. आणि ही उकार मात्रा ही यजुर्वेदाची मात्रा आहे, आणि यजुर्वेदामध्ये वायूला महत्व आहे. यजुर्वेदाचं जर वाचन केलं हे वायूला महत्व आहे, आणि म्हणून उकार मात्रा ही वायूची आहे. नंतर जो आहे तो त्याचा गुण जो आहे तो थोडासा
रजोगुण त्यांनी असा कुठे स्पेसिफिक मांडलेला नाही, कारण तो कधीतरी सत्वगुणाकडे जातो, कधीतरी तमगुणाकडे जातो. म्हणून सत्वगुण हाच येतो त्याचा, पण तो रजोगुणाकडे झुकतोय का तमोगुणाकडे. पण आपल्याला चोर आलेला पण दृश्य दिसतं आणि एखाद्या देवाची पूजा करतोय असंही दृश्य दिसतं. म्हणजे हे त्याच्यावरती तिथेही अवलंबून आहे. म्हणून सत्वगुण. पण इथे कुठेतरी सूक्ष्म ज्ञान प्राप्तीचा समभाव याच्यामध्ये येतो, समत्व भाव येतो, म्हणून ह्याला सत्वगुण म्हटलेलं आहे. हा पूर्ण शुद्ध सत्वगुण नाही. मग हिची ज्ञान शक्ती आहे. हा सूक्ष्म शरीराने, वासनेच्या शरीराने विचार करतो, स्वप्न जाणतो, ते भोगतो आणि या सगळ्यासाठी शरीराचा कुठलाही उपयोग करत नाही. तो गाडीने कुठेही जात नाही, पायाने कुठेही जात नाही, झोपल्या झोपल्या सुख दुःख उपभोगतो. आणि म्हणून याची शक्ती ज्ञानशक्ती आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल 2 श्लोक पंचीकरणाच्या बाबतीतले सांगितलेले आहेत, ते नुसते वाचून दाखवते. ते श्लोक पाठ असले की आपल्याला हे लक्षात राहतं. जाग्रत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा स्थूल भोग जान, अकार मात्रा विश्व अभिमान. हे पुस्तकामध्ये दिलेलं क्रियाशक्ती रजोगुणमान, अकार मात्रा विश्व अभिमान, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात रजोगुण झाला, सत्वगुण झाला, या दोन्ही गोष्टी सांगितल्यात. त्यामुळे सूक्ष्म देहाच्या ज्या ह्या 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्वप्नावस्था कंठस्थान, मध्यमा वाचा प्रविविक्त भोग जान, ज्ञानशक्ती सत्वगुण मान, उकार मात्रा तेजस अभिमान, हे दुसऱ्या बाबतीत सांगितलेलं आहे, सूक्ष्म देहाच्या बाबतीत. आता ह्याच्यानंतर कारण देह म्हणजे अज्ञान देह. हा हे पहिले 3 अज्ञानाचेच देह आहेत. इथे कारण देह सुषुप्ती अवस्था आहे. त्याची अवस्था जी आहे ती सुषुप्ती आहे. या सुषुप्तीमध्ये मन इंद्रियासह शांत झालेलं असतं, गाढ झोप लागलेली असते. ह्याचा प्राज्ञ अभिमान आहे, प्रकर्षेण अज्ञ हा अभिमान आहे, कारण त्याला काहीही कळत नाही, सर्प का सुंदरी. आणि हे एक प्रकारची मरणावस्थाच आहे असं म्हटलं जातं. त्याला निद्रा प्रलय असं समर्थांनी म्हटलेलं आहे. पण यातनं पुन्हा जागृती येते. आणि हृदय हे त्याचं स्थान आहे, कारण परमेश्वराच्या हा अगदी जवळ गेलेला असतो, कारण तिथे मीपणाचा संपूर्ण निराश झालेला असतो, अहंकाराचा निराश झालेला आहे. शेजारी सर्प झोपलाय का सुंदरी झोपले, मी कोण आहे कशाचंही ज्ञान नसतं, म्हणून हा आनंद घेत राहिलेला असतो. आनंद भोग हे त्याचं भोगाचं गोष्ट आहे. पण हा समाधी सुखाचा आनंद घेतो, ती त्याला गाढ निद्रा लागली तर तो सकाळी फ्रेश होतो असं आपण म्हटलं जातं. पण मकार ही त्याची मात्रा आहे. मकार ही सामवेदाची मात्रा आहे. म उच्चार करताना आपले दोन्हीही ओठ मिटतात, पूर्णपणे बंद. दोन्ही ओठ मिटणं समाप्ती दर्शक चित्त आहे. म्हणजे हे समाप्ती दर्शक आहे, काहीही नाही, अव्यक्त. कारण गाढ निद्रा आहे, आनंदाचा भोग घेतोय, पण हा आनंदाचा भास आहे. ते पुढच्या ह्याच्यात येतं आपल्याला महाकारण देहामध्ये. पण इथे मात्र तो आनंदाचा भोग घेतोय की मी कसा सुखी आहे, कारण मीपणास त्याचा विरून गेलेला आहे. पण तरी सुद्धा ही अज्ञानाची अवस्था आहे. तो परमेश्वराच्या जवळ जातो, पण परमेश्वराचं त्याला ज्ञान होत नाही. हा तमोगुण मिश्रित झोपलेला असतो, म्हणून ह्याला अज्ञानाची अवस्था म्हटलं जातं. अवस्था अज्ञानाची आहे. प्राज्ञ हा अभिमान आहे, हृदय हे स्थान आहे, आनंदाचा भोग तो घेतो. मकार ही मात्रा आहे, तमोगुणाने पूर्ण असतो, द्रव्य शक्ती निर्माण करतो. इथे तो कारण देह जो आहे तो कारण देह उत्पन्न करतो. काय उत्पन्न करतो? जागृतीसाठी व्यवहारामध्ये अनुकूल जे गोष्टी लागतात त्या हळूहळू निर्माण करतो आणि तो जागृती आली की त्याला देऊन टाकतो. स्वप्नात देतो, जागृतीत देतो, जे काय पाहिजे ते उपभोगता येतं. पण हा देणारा जो आहे ना, रॉ मटेरियल, तो कारण देह आहे. आणि पण हा कारण देहाचं निरसन झालं
की महाकारण देहाची ज्ञानाची अवस्था येते. हे मित म बंद होणं हे सामवेदाशी निगडीत आहे. तिथे फक्त त्याचं स्तवन केलं जातं, त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. आणि यानंतर महाकारण देह ही ज्ञानाची अवस्था आहे. ह्या ज्ञानाची अवस्था ही तुर्यावस्था आहे. इथे सोहम साधना केली जाते. इथे माणूस झोपलेला नसतो, माणूस बसून समाधी सुख घेत असतो. हा गाढ झोपेच्या पलीकडे गेलेला असतो, हा ज्ञ स्वरूप झालेला असतो. इथे सोहम साधना परिपूर्ण अवस्थेला येते. म्हणून प्रत्यगात्मा शुद्ध अभिमान आहे. हा प्रत्यगात्मा, प्रत्येक आत्म्यामधला शुद्ध अभिमान जो आहे सत्वगुणाधिष्ठित, तो त्याच्यामध्ये निर्माण झालेला असतो. तिथे द्वैत नाही, विचारांच्या पलीकडे गेलेला असतो, अविकारी असतो. पण तरी सुद्धा तुर्य अवस्थेत असेपर्यंतच तो तिथे राहतो. म्हणून हा भोग जो आहे तो आनंदाचा भोग असला तरी त्याचा भास निर्माण करणारा आहे. आणि ही सगळी समाधीची अष्टांग योगाची साधना झाल्यानंतर इथे मूर्धनी हे त्याचं ब्रह्मरंध्र जे असतं ना, तो ते त्याचं स्थान आहे. तिथनच तो प्रवेश करतो आणि तुर्या अवस्थेतून उन्मनी अवस्थेत झाल्यानंतर समाधी अवस्थेमध्ये देह विसर्जन करतो, तेव्हा ब्रह्मरंध्र उघडून तो जातो. हा योगी, हा विदेह स्थितीतला असा जो माणूस आहे तो परिपूर्णरित्या पूर्ण झालेला असतो. म्हणून तो वेगळाच असतो. नंतर अर्धमात्रा जी आहे ती त्याची मात्रा सांगितलेली आहे. हे ती वेदांचं सगळं झालेलं आहे. म्हणून चौथ्या वेदाशी निगडीत केलेलं नाही. त्याचं कारण पहिल्यांदा 3च वेद होते आणि नंतर चौथा वेद आहे तो बाकीच्या गोष्टी एकत्रित करून केलेला वेद आहे. त्यामुळे 3 वेद पहिल्यांदा प्रथम मानले जात होते आणि ह्या दृष्टिकोनातनं हे घेतलेलं आहे. म्हणून अर्धमात्रा आहे ते फक्त गुंजन असतं. अर्धमात्रा इथे आत्मतत्व आणि जो मी आहे खरा मी त्याचं मिलन झालेलं असतं. इथे मी तत्व त्याच्यामध्ये विसर्जित व्हायला लागतं. म्हणून हा नाद असतो, अनाहत ध्वनी असतो. हा घंटा नाद जसा असतो ना, आपला घंटा ज्या वेळेला वाजवतो त्यावेळेला आपण टन अशी घंटा वाजवतो. म्हणजे ते जे घंटेच्या मधला जो हे असतो लोलक असतो तो आणि घंटेच्या बाजूचं एकमेकावर आपटतात, तिथे द्वैत असतं, तिथे तुर्या असते. पण नंतर हे मधलं घंटा वेगळी राहते आणि तो लोलक मध्ये आला तरी सुद्धा आपण जर शांतपणे ऐकलं तर तो जो नाद असतो ना तो मात्र गुंजन करत राहतो. तीही अर्धमात्रा आहे, चंद्रबिंदू ज्याला आपण म्हणतो. म्हणजे इथे द्वैत निरसन झालेलं आहे. या चक्रातनं आपण सुटलोय असा भास होतो पण सुटलेलो नसतो. म्हणून हा आनंदाचा भास आहे असं म्हटलेलं आहे. शुद्ध सत्व गुण असतो आणि इच्छाशक्ती असते की हे ज्ञान झाल्यावर अनुभव मला घ्यायचा आहे, ही शक्ती तिथे जागृत झालेली असते. आणि मग ज्या वेळेला याचा परमोच्च बिंदू गाठला जातो ती उन्मनी अवस्था, तो तुझा प्रांतू असल्याने जे म्हटलेलं आहे ते म्हणजे हे आत्मज्ञान होणं असं आहे. हे आत्मज्ञान परिपूर्ण ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन त्या परम मंगल शिवाकडे, त्या परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होण्याची अवस्था आहे. आणि ही अवस्था म्हणजे तो आपला अनुभव सांगायला वेगळा राहतच नाही. अशा तऱ्हेने ह्या सगळे 82 तत्व आपल्याला सांगितलेली आहेत. याच्यापैकी जर आपण बघितलं तर काम क्रोध लोभ मोह भय अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं मनोनिग्रहानी आणि बुद्धी वर्चस्वानी आपल्याला करता येतं. चलन वलन प्रसारण वगैरे अष्टांग योगातल्या प्राणायामानी किंवा इंद्रिय निग्रहानी करता येतं. साधन चतुष्टयाप्रमाणे गेलं तर शम दम याच्यामुळे हे साध्य होतं. आणि क्षुधा तुषा आलस्य निद्रा किंवा जिव्हा घ्राण यांची जी कार्य हे जर सगळं आपण बघितलं तर आपल्यामध्ये तितिक्षा निर्माण होते. म्हणजे शम दम तितिक्षा आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये महाकारण देहामध्ये आनंदाचा उपभोग घेतो त्यावेळेला उपरती होते. पण उपरती म्हणजे ज्ञान नव्हे.
नंतर ती उन्मनी अवस्थेपर्यंत जायचंय. म्हणजे या 82 तत्वांचा, या शरीर सांघाताचा शरीर म्हणून, साधन म्हणून त्याचा उपयोग करायचाच आहे. पण तो करता करता हे म्हणजे मी नाही, हे एक एक गोष्टी लक्षात घेऊन त्या तत्वांचा निराश करत करत उन्मनी अवस्थेपर्यंत गेल्यानंतर कुत्ता जाने चमडी जाने किंवा राम हमारा जप करे हम बैठे आराम, अशा पद्धतीने तिथपर्यंत आपण जातो. देह असतोच, पण तरी सुद्धा या सर्व साधनांनी आत्मतत्वाला जाणता येतं आणि देही असून विदेही ही स्थिती प्राप्त होते. आणि म्हणून तत्व झाडा करताना आपोआपच साधन चतुष्टय निर्माण होतं, ते पूर्ण होतं. अष्टांग योग साधला जातो. कुठल्याही बाजूनी जा, काहीच प्रश्न नाही. तत्वाची उपाधी आपोआप दूर व्हायला लागते. आणि तो सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे, यातला अल्प आणि सर्व दोन्ही गळून पडतं आणि तो आणि मी ज्ञ स्वरूपच होतो. ते तत्व आणि मी वेगळे नाही याचा अनुभव येतो. आणि ते तत्व आणि मी वेगळे नाही, मग मी त्याला नमस्कार करायचाय, तर मला वेगळं राहण्याची काहीही आवश्यकता नाही, असं वारंवार विदेही पुरुष आपल्याला सांगत असतात. अशा तऱ्हेने हा तत्वाचा निराश करायचा आहे. आणि म्हणून ही तत्व जाणून घेणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. ही तत्व आपण जाणलेत, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, आणखीन पुढच्या जन्मात आपण सातत्याने हा प्रयत्न केला तर ती आपण त्याचा निराश करू शकू, अशी एक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. आणि ते वृत्ती निर्माण झालेली स्थिर राहून त्या तत्वांचा निराश आम्हाला करता यावा, अशी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.